न्यायाधीश येणार म्हणून सांगितलं तर मी आपलं हो नाही. तो माणूस आला जवळ. कॅन यू इमॅजिन? न्यायाधीश माणूस येऊन तुला करतोय. अरे मी काय बोलू? कुठे चाललात तुम्ही? गोव्याला शूटिंग आहे. अच्छा, कोणाबरोबर आहे? सई तामणकर आहे. अच्छा, म्हणजे मग तुम्ही आजोबा असणार तिचे. मी कमेंट्स वाचल्यावर इतकं मला पहिल्यांदा असं झालं की माझ्या हसण्यावरनं वगैरे इतकं वाईट वाईट लिहिलं होतं की हिला ऍक्टिंगचा ए तरी येतो का, ही कोण आणली आहे, ही गोस्वामींचे नातेवाईक असणार असं वगैरे डेंजर लिहिलं होतं. नवीन आले ते फक्त घुसूनच पैसे देऊनच नातेवाईक आहेत. बोल भिडू हे नाव किती करेक्ट आहे की त्या भिडू मध्ये काय नाही असं एक मोकळेपण आहे. एवढा भिडू कैसा आहे भिडू. या भिडूत ना अशा काही गोष्टी आल्या पाहिजे. त्यामुळे ह्या कदाचित वेगळा जर मुलाखतींचा पॅटर्न असतात या गोष्टी आल्या नसत्या. तर प्रेक्षकांना कळलं पाहिजे हा जो भिडू इथे बसलाय गट्टू, हा जो गट्टू बसलेला आहे ह्याचा इतिहास काय. इतिहास की जेव्हा जेव्हा आपली पतंग आकाशात उडते की आता मी स्टार सेलिब्रिटी झालो तेव्हा ती कचकन खाली खेचणे हा जो प्रकार असतो ना ते घरी असणं खूप गरजेचं. अशी वेळ माझीही कदाचित येऊ शकते की मी सरांना सांगेन की सर मी थांबते आता, मला वेगळं करायचंय. ही येईल आणि मला त्याच्यात काही चुकीचं वाटत नाही, पण आय विल बी ग्रेटफुल ऑल माय लाईफ त्यांनी जे केलंय माझ्यासाठी. एखादी गोष्ट ना आपल्याला कळत नसेल ना एका लिमिट पर्यंत आपण सांगायचं की नाही कळत आहे. त्याच्यानंतर ना आपल्यापेक्षा जो सिनियर किंवा कोणी असतो त्याला सरेंडर व्हायचं. एका स्किट मध्ये असं होतं की समीर दादा काहीतरी बोलतो आणि कोणीतरी लोक असतात त्यामुळे मी उगाच अशी हे ओरडतायत माझ्यावर असं काहीतरी केलं. खोटं करते ही, पाहुणे आल्यावर चहा घेणार का असं विचारणारी ही. तू जर अभिनेत्री झालीच नसती तर कोण तू झाली असती? ट्रकवाली? म्हणजे ट्रकवाली नाही म्हणता येणार मला, पण तू कोण झाली असतीस? म्हणजे एक दादा असं माझं एक छान नाही ईशा किती चांगली आहे, छान आहे, मेहनती पोरगी आहे आणि हे त्याचं कौतुक करत. आणि माझी यश होती हा ते सगळं ठीक आहे ती आहे पण आणि तू धसमुसळा आहेसच. नाही हे इथे ओपनला नाही बोलायचं. हे पण आहे ते आहे दादा. तुला काय म्हणायचं? तू पण सुंदर आहे. नाहीये? नाही आहे. आता तेव्हा मी सुंदर आहे किंवा माहित नाही पण मी एका चित्रपटाचा नायक आहे एवढं तुला माहिती आहे. नमस्कार. बोल भिडूच्या बाल्कनीमध्ये आज मी आलेलो आहे आणि माझ्याबरोबर आहेत ईशा डे वडनेरकर. डे हे आडनाव का त्याला होतात मला माहित नाही, त्या स्वतःहून मी त्यांना प्रश्न विचारणार आहे. आणि आज सगळ्यात आधी बोल भिडूचं मी आभार मानतो कारण अनेक दिवसानंतर एक तासभर निवांत गप्पा मारायला त्याने आम्हाला आज जागासुद्धा दिली आणि संधीसुद्धा दिलेली. आम्हाला अशी तासभर मी एरवी मला सांगितलं असतं ईशा बरोबर गप्पा मार, मी विचार केला असता, त्रास झाला असता तुला. पण आज मात्र त्यांनी ही संधी दिली आहे. बोल भिडूचे मनपूरक आभार. आणि एका नवीन गोष्टीचं औचित्य साधून आम्ही आज इथे जमलेलो आहोत. ते म्हणजे आमचा चित्रपट येतोय गुलकंद नावाचा 1 मेला. आणि माझ्यासाठी आणि ईशासाठी फार महत्त्वाचा चित्रपट आहे. तर ईशा आज आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. गुलकंद बद्दल आपण गप्पा मारणारच आहोत. पण अनेक गोष्टी ज्या आजपर्यंत हास्यचित्रीच्या सेटवर मी तुला विचारला नाहीत किंवा विचारायची इच्छा होती पण माझी हिंमत झाली नाही ती आज मी कदाचित तुला विचारू शकतो. म्हणजे कामा व्यतिरिक्त फार गप्पा आपल्या अशा वेळ असा नसतो आपलं टाईट शेड्यूल असल्यामुळे. त्यामुळे पण आय एम ग्लॅड की यांच्यामुळे आपण आज गप्पा. अगदीच अगदीच. कारण हास्यचित्राचे एवढे शेड्यूल्स टाईट असतात त्यामुळे गप्पा मारण्यासाठी तसा वेळ नसतो. आम्ही सगळे एकत्र भेटतो म्हणजे आम्ही आमच्या कुटुंबाबरोबर जेवढे नसतो तेवढे हास्यचित्राच्या कुटुंबाबरोबर जास्त असतो. म्हणजे त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग आहे सगळ्यांमध्ये. तर ईशा मी तुला पहिला प्रश्न जो मला अनेक दिवस मनात होता की तू ड्रामॅटिक्स शिकून आलेली आहेस लंडनमध्ये, ते करून तू आता हास्य जत्रेमध्ये आलेली आहेस, तर तुला हा काय फरक जाणवला? म्हणजे जनरल तुला विचारतोय की तिथलं जे शिकलेलं तुला इथे उपयोगाला आलं का? हो, कारण का मला असं वाटतं ते तिकडे शिकले म्हणून इंग्लिशमध्ये काही वेगळं होतं तर तसं नाहीये. मला वाटतं ते आर्ट तीच आहे, क्राफ्ट तेच आहे. त्याच्यामुळे जे सगळं मी तिथे शिकले की कॅरेक्टरायझेशन. पण इम्प्रोव्हायझेशन आपण जे इथे करतो, वन लाईन इम्प्रोव्हाइज करतो, ती गोष्ट तिकडे होती? हो, सगळ्याच प्रकार इम्प्रोव्हायझेशन, न्यू रायटिंग तेही करत होतो, क्लासिकल थिएटर पण करत होतो. त्याच्यामुळे क्राफ्ट वाईज सगळं टच केलेलं होतं.
पण हा फॉर्मॅट असा कॉमेडीचा एवढा आउट अँड आउट कॉमेडी फॉर्मॅट मी केलाच नव्हता कधी. मॅड कॉमेडी. खरं तर हा तिथे SNL नावाची एक हे आहे Saturday Night. हॉलिवूड US ला आहे की Yes. सॅटर्डे नाईट लाईव्ह. येस तो साधारणतः त्याच धर्तीवर आपलं हास्यचित्र आहे की तुम्ही एक हे घेता, लाईन घेता आणि त्यावर ते इम्प्रोवाइज आणि मला ते एक्स्ट्रीमली कठीण वाटतं. म्हणजे आता करताना सुद्धा मला ते कळतं की केवढं कठीण आहे. त्यामुळे मी जेव्हा हे अजिबात कधीच केलं नव्हतं तेव्हा शिक्षण घेऊन आले वगैरे ठीक आहे, पण हे करताना खूपच म्हणजे झिरोवर होते मी. पण त्याचा असं फायदा तुला झाला कॅरेक्टरायझेशन बिल्ड करायला हो वगैरे? झाला, पण मी 100% वापरलं नाही, कारण का आपलं इतकं छोटं ड्युरेशन असतं की मला आता गुलकंदसाठी मी खूप प्रॉपर कॅरेक्टरायझेशन केलं माझ्या वया पण भरलेल्या. गुलकंदसाठी तुला खूप फायदा झाला खूप त्याचा. फायदा झाला. एक काय सांगू शकशील काय तिथलं तू इथे कॅरी केलंस गुलकंदमध्ये? बेसिकली कॅरेक्टरायझेशन म्हणजे माझं ना शिकायला जाण्यामागचं वन ऑफ द मेजर कारण हेच होतं की मी जी नाटकं करत होते शिकायला जाण्याआधी, तर मी ना एक जेनेरिक ऍक्टर बेसिक बरंच करायचे, वाईट ऍक्टिंग नाही करायचे, पण सगळीकडे मी ईशा म्हणून रिॲक्ट व्हायचे की मी ईशा कशी रिॲक्ट होईल इकडे. ओके, तर ते नाही, त्यामुळे ते नाही वाटायचं नॅचरल. पण मग करत गेल्यानंतर मला असं झालं की मी सगळीकडे सेमच करते, तर मग कॅरेक्टर्स वेगळे कसे करणार. तर तेव्हापर्यंत ते ठीक होतं. मला असं झालं वर्षानुवर्ष जर हे करायचं असेल तर मग कॅरेक्टर कळलं पाहिजे, वेगळं काहीतरी करता आलं पाहिजे. तर त्याचा मला खूप फायदा झाला की मी रागिणी माने जी आहे गुलकंदमध्ये, खास आहे ती, खास आहे. ती माझ्यासारखी अजिबात नाहीये किंवा ती कुठल्या तरी सिच्युएशनवर ईशा जशी रिॲक्ट होईल तशी ती नाही होत. तर ते सगळं मला तो अभ्यास खूप कामाला आला तिथे. मी कॅरेक्टरायझेशन केलं प्रॉपर अच्छा अच्छा. आणि स्क्रिप्टवर बसून रंगीबेरंगी हायलायटर्स घेऊन खूप काम अच्छा, केलं. ते तिकडे त्या पद्धतीने म्हणजे अगदी शास्त्रोक्त शिक्षण हो, तू हो. घेतल्यासारखं. तर ते मी वाट बघत होते आणि प्रॉपर कधी वापरता येईल सगळं. तर ते भारीच झालं. पण एवढं सांगतो प्रेक्षकांना सगळ्यांना जे कोणी बघत असतील त्यांना की ईशाने कमाल केलेली ह्या चित्रपटात. आणि तुम्हाला सांगायला मला हे आवडेल की ईशाचा हा पहिला चित्रपट आहे की आणि पहिल्याच चित्रपटात तिला खूप मोठी भूमिका मिळालेली आहे आणि ते संधीचं तिने सोनं केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ईशा मी खूप एक्सायटेड आहे. माझं काम बघायला हो, आहेच, हो, ऑफकोर्स आहे, हो. पण मी तुझं काम बघायला जास्त एक्सायटेड आहे. कारण अनेक सीन आपण एकत्र दिलेले आहेत. हो. तर त्यावेळेला कसं असतं, एक प्रेक्षक म्हणून आपण नाही बघत, एक को आर्टिस्ट म्हणून मी माझ्या करेक्ट, डायलॉग्सवर कॉन्सन्ट्रेट करत असतो. करेक्ट. पण मी जेव्हा बघणार आहे चित्रपट गुलकंद 1 मेला, त्यावेळेला मला एक प्रेक्षक म्हणून तो चित्रपट बघायचा आहे. आणि ज्यांनी आजपर्यंत बघितलेला आहे त्यांनी तुझं खूप कौतुक केलेलं आहे. सो ईशा, लुकिंग पण फॉरवर्ड. ह्याचं म्हणजे तू म्हटलास तसा माझा पहिला सिनेमा, त्याच्यात एवढी मध्यवर्ती, वन ऑफ द मध्यवर्ती भूमिका, त्यामुळे प्रेशर तर होतच मनात खूप. पण ऑल थँक्स टू मोठे गोस्वामी सर, येस. तू, प्रसाद दादा सई, या मला तुम्ही सगळ्यांनी इतकं कम्फर्टेबल करून दिलं किंवा माझा पहिला सिनेमा हे मला कुठेच काम करताना वाटलं नाही. आपले किती सीन्स होते आणि त्या दरम्यान तू किती सांभाळून घेत होतास वगैरे. तेव्हा त्या मोमेंट्सना ते बोलायची वेळ येत नाही, कारण का आपण आपल्या सगळ्याच गडबडीत असतो. पण लुकिंग नाही, मला बॅक भीती म्हणजे माझं त्यातलं हे असं होतं की 1 मे नंतर तू स्टार होणार आहेस, तुझ्याकडे जास्त पिक्चर येतील. मग त्या पिक्चरमधल्या एखाद्या पिक्चरमध्ये मला जर काम मिळालं, यासाठी मी तुला कोऑपरेट करत होतो की बाबा उद्या जाऊन तू असं नको, तू जाऊन अरे वो बंदा अच्छा है, समीर हो चौगुले बंदा खूप चांगला अच्छा आहे, आहे. तर आपण त्यालाही घेऊया चित्रपटात, तर माझंही घर चालेल थोडंसं. मी करू का प्रोड्यूस तुझ्यासाठी? करू शकतेस तू एनिवे. चल. तर थँक्यू तुला खूप खरंच मनापासून, कारण मी तुला असं बसून कधीच ते बोलून नाही दाखवलंय. हास्यजत्रेबद्दल मी नेहमीच सांगते तुला की तू गुरु आहेस माझा. आणि हास्यचित्र खरं तर तुम्हाला माहिती नसेल सगळ्यांना, पण पहिलं स्किट ईशाचं माझ्याबरोबरच होतं. कोणी नवीन आल्यावर त्यांना कम्फर्टेबली तिथे स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी समीर दादा बरोबर स्किट दिलं जातं, कारण का समीर दादा खूप अप्रतिम तालीम करून घेतो. त्याला ते स्किट होण्याआधी ते दिसलेलं असतं, त्याच्यामुळे तो काय कुठल्या स्पीडनी बोललं की तो करेक्ट पंच येईल हे वगैरे तो इतकं नीट सांगतो. त्याच्यामुळे नवीन आलेल्यांसाठी तर म्हणजे युनिव्हर्सिटी आहे दादा. नाही, मी तालीम करू, आय बिलीव्ह इन आपण रिहर्सल्स, मी अशा जनरेशनचा आहे ना की पटकन 5 मिनिटं करून आपण काहीतरी सादर करू, या जनरेशनचा मी नाहीये. थोडंसं नाटक केलं असल्यामुळे तालिमीवर माझा प्रचंड विश्वास आहे. तर मला असं वाटतं की ज्या गोष्टींची आपण जास्तीत जास्त तालीम करतो, ती गोष्ट ना फेल्युअर त्या गोष्टीच्या नशिबात येण्याची शक्यता खूप कमी होते, असते. कमी बरोबर. असते. आणि हे मी जाणीवपूर्वक अनुभवलेलं आहे. म्हणजे त्यामुळे मी कोणतंही काम करायच्या आधी तालीम, बस संपला विषय.
म्हणजे इतर सगळे 10 वेळा तालीम करत असतील तर मी 20 वेळा करतो आणि त्याचा परिणाम असा होतो की ते अख्खं स्किट किंवा ते कुठलंही काम तुमच्या हातात येतं आणि मग Absolutely. तुम्ही आयत्या वेळेला तुम्ही व्यवस्थित तुमच्या मनासारखं काम करू आणि शकता. याचा मला 100% अनुभव आहे तुझ्या बरोबरचा, कारण हो. मी नेहमी माझ्या मित्रमैत्रिणींना पण सांगते की समीर दादावर स्किट करायला मला खूप आवडतं, कारण का तिथे बरेच जण 2 रिहर्सल मध्ये खूप कम्फर्टेबली करू करू शकतात. शकतात. हा तर मला माहितीये की मला ना प्रॉपर रिहर्सल मिळाली की मला मोकळं सुटता येतं स्टेजवर, करेक्ट आहे. आणि ते तुझ्या बरोबर कायम मिळतं. येस. त्याच्यामुळे आय एम जेन्युइनली थँकफुल अँड अरे. ग्रेटफुल यू आर इन माय लाईफ. थँक्यू. आणि मला एक प्रचंड फॅसिनेशन आहे तुझ्या या गोष्टीबद्दलचं, की इतकी वर्ष, म्हणजे तुला आठवत असेल तर मध्ये माझी फेज आली होती की मला असं वाटत होतं मला नाही जमत आहे आणि समीर दादांनी मला बसून समजावलं होतं की हे येत राहतात अशा फेजेस. आपल्याला बेस्ट गोष्ट ही आहे की वी हॅव अनदर ऑपॉर्च्युनिटी. येस. आपल्याकडे लगेच 2 दिवसांनी परत स्वतःला प्रूव्ह करण्याचा चान्स आहे. आणि ही खूप मोठी लक्झरी आहे ऍक्टरसाठी. ऍब्सोल्युटली. खूप मोठी लक्झरी आहे, कारण का ऍक्टरचं लाईफ म्हणजे मॅक्झिमम वेळ वर्षातला वाट बघण्यात जातो आणि कधीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळते, पण ते वी आर लकी की आम्हाला कॉन्स्टंट काम करायला मिळतं. तर दादानी मला समजवलेलं की ठीक आहे, या फेजेस येत राहतात. तू एक स्किट वाजवलंस की तुझं सगळं बदलेल म्हणजे वगैरे. मला सांगायला आवडेल हा किस्सा की आमचं एक हास्य जत्रेमधलं स्किट होतं आणि त्यात खूप वेळा अडकली ईशा. तालीम आम्ही अतिशय उत्तम केलेली होती, पण तालमीत तुला नीट आठवते तालीम, चाललेलं. आणि त्यामुळे तू रिलॅक्स होतीस की तालीम खूप छान झाली आहे. हम्म. सी, पण अशा गोष्टी होतात. आपण एकदा स्टेजवर गेलो, बिकॉज इट इज अ परफॉर्मिंग आर्ट्स. परफॉर्मिंग आर्ट त्यासाठीच म्हणतात त्याला की तो प्रयोग आहे छोटासा 15 मिनिटांचा. करेक्ट. म्हणजे ती जरी स्किट असलं तरी तो एक एकांकिका अर्ध्या तासाची असते, तसं आपली एक 15 मिनिटाची एकांकिका आहे. तो प्रयोग असल्यामुळे तो हसूही शकतो, तो चांगलाही होऊ शकतो. प्रयत्न आपला चांगला होण्याचाच असतो. पण मी सुद्धा आधी सांगतो, मी आजपर्यंत 3-3.5 हजाराच्या वर स्किट्स केल्यात. तरी सुद्धा आज माझ्या पोटात गोळा असतो, कारण ते फसण्याची शक्यता असते तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर. त्यामुळे आणि ह्या गोष्टी मी खूप अनुभवल्या. अजूनही माझे स्किट पडतात की, पण मला कळतात याच्यावरच ती. येणार होते की तू हा. इतकी वर्ष काम करतोयस. मला फक्त 3 वर्ष झाली दत्ता हास्य जत्रेत, आणि मला ती फेज जाणवली. आणि मला नंतर घरी गेल, तू समजावलंस वगैरे मला, मग घरी गेल्यावर मी विचार करत होते की मला फक्त 3 वर्ष झाली आहे. हा माणूस जो मला समजवत होता तो किती वर्ष ही गोष्ट करतोय, आणि तरीही मी तुझ्यासारखा पॉझिटिव्हली म्हणते की जे नर्व्स असतात, जे नर्वस असणं स्किटच्या आधी, हे मी इतकी वर्ष काम केलेल्या माणसाच्या कामाच्या दरम्यान पाहिलं नाहीये अजून. मी फार कमी लोकांना पाहिलं असेल मे बी, पण तुझ्यात जो रेस्टलेसनेस असतो इन अ पॉझिटिव्ह वे, की हे नाही तालीम करूया, हे असं करायचंय, अगं नाही, शेवटच्या रिहर्सल पर्यंत जर माझं ते वाक्य येत नसेल पंचला, तर तू थांबून नाही, थांब अजून परत बोल. मला सवय आहे थोडं मागून सुरू करायची, तर दादा थांबवून, नाही थांब, 2 वाक्य मागे जा, तिथून परत बोल. तर हे इतकी वर्ष करूनही हे कुठून कसं येतं? नाही, मी म्हणजे मुळात मला असं म्हणजे मेकॅनिकल कसं नाही होत? नाही, मेकॅनिकल व्हायची पूर्ण शक्यता असते आणि होतं सुद्धा. मी तुला तेच सांगतोय की असं नाही की माझ्या स्किट्स पडत नाहीत किंवा माझं काम वाईट होत नाही, होतच की. पण गंमत अशी असते, आपलं काम एखादं वाईट झाल्यानंतर ना, ते जे थोडंसं मागे येणं असतं ना, ते का आपण काय चुकलं याच्यावर जर आपण विचार केला तर आपल्या त्या चुका कळून चुकतात. हा चुकलं, ठीक आहे, नेक्स्ट असं नाही करून चालत. मी तसं नाही करत. माझं एखादं स्किट पडलं की तुला माहिती, आपण सगळेच गोस्वामी सरांकडे जातो आणि तिकडे जाऊन काय चुकलं, की माझंच लाऊड झालं का, कशामुळे ते आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे हे चुकणं पण फार महत्वाचं असतं. म्हणजे मी नेहमी सांगत असतो, आता मी जवळजवळ 28-29 वर्ष काम करतोय, की अपयश हे आलंच पाहिजे तुम्हाला. मी त्या दिवशी पण तुला सांगितलं की ती चुकावल्यावर तू रडत होतीस अक्षरशः, की मला नाही करायचं आता काम हास्य जत्रेत, कारण माझ्याकडे मी नाही होते, मी नाही करू शकत. म्हणजे मी डिझर्वच करत नाही असं फिलिंग येत होतं मला. म्हणून मी तुला त्या दिवशी समजून सांगितलं की अपयश आलं पाहिजे आपल्याला. या गोष्टी नाही आल्या तर आपण ग्रो नाही होणार. करेक्ट. तुझं चुकलं पाहिजे आयुष्यात. चुकताय म्हणजे तू प्रयत्न करतेस. तू प्रयत्नच नाही केलास तर तू चुकणार नाहीस. म्हणजे तुझं सगळं आयुष्यात आलं वेलं असं वाटेल. तू काम करतेस म्हणून तू चुकतेस. जेव्हा चुकतेस तेव्हा मी काम करण्याचा एक आनंद बाळग. हो, मी काम करते, ठीक आहे, मी चुकले, पण मी काम तर केलं, 100% तर मी दिलं. आणि ते का चुकलं ना ते तुला कळलं पाहिजे. बॉलर सुद्धा बॉलिंग टाकताना ना तिथूनच नाही टाकत, तो थोडा मागे जातो, तर थोडा ना मागे यायची शक्यता असते. त्याच्यानंतर जो बॉल पडतो ना आणि त्याने जी विकेट जाते ना, त्याचा आनंद हा खूप मोठा असतो. पण तो आनंद घेण्यासाठी ना आधी आपल्याला फिक्स किंवा 4 मारली पाहिजे बॅट्समनने.
तेव्हा तो बॉलर पेटतो की अरे 2 सलग बॉल मला सिक्सर किंवा 4 मारले. आता मी असा पोतडीतला बॉल काढेन ना की त्या बॅट्समनला कळणार नाही. आणि तो काढतो, तो काढायला तो उद्युक्त करतो त्याला. हे जे आहे ना ते आपलं आहे की यार माझं होत नाहीये 3-4 दिवस काम चांगलं. चित्रपटात सुद्धा एक दोनदा तुला माहितीये असं झालेलं होतं. कारण प्रेशर रोज आम्ही खूप कमी वेळात हा चित्रपट केलेला आहे की अरे काहीतरी गणतंय, मला जमत नाहीये. रडकुंडीला जे सर सांगतायत ते करेक्ट रिसीव्ह होत नव्हतं कारण ते पण प्रेशर मध्ये होते सगळे. काही काही मोमेंट्स अशा होत्या, पण ते क्षण पण आले पाहिजे. तर त्यावेळेला आपण जास्त अलर्ट होतो. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की आपण प्रवास करत असताना कोकणातला असतो ना रस्ता, तो नागमोडी असतो, तिथे आपण जास्त अलर्ट असतो. नाटक तसं आहे किंवा आपलं परफॉर्मिंग, तिकडे तू अलर्टच राहायची गरज आहे. त्यामुळे अपघात खूप कमी होतात. पुढच्या टर्नला काय येईल हे आपल्याला माहित नसतं, तेव्हा मी अलर्ट असतो ड्राईव्ह करताना. एक्सप्रेस हायवे असतो ना तिथे, यशाचा एक्सप्रेस हायवे, तिथे तू धुंदीत असतोस की आता काय 100 किलोमीटर काही नाहीये, तिथे अपघात व्हायची जास्त शक्यता असते. पण आपण सतत अलर्ट राहिलं पाहिजे, कायम घाटात राहिलं पाहिजे. तर मला तेच आहे, मी 28-29 आणि मी ना खूप आडून म्हणजे माझा हा गुण आहे की कधी कधी मला त्याचा दुर्गुण म्हणून पण मला अनुभव आलेला आहे की मी खूप पॅशनेट आहे कामाबद्दल. कधी कधी मलाही जाणवतं की हे खूप जास्त पॅशनेट राहतो मी वाईट अर्थाने पण म्हणतोय, चांगल्याही अर्थाने. कधी कधी थोडं रिलॅक्स व्हायची पण गरज असते. म्हणजे पूर्वी असं व्हायचं, मी जेव्हा फू बाय फू आणि त्यावेळेला करायचो कॉमेडी एक्सप्रेस, फू बाय फू त्यावेळेला तर कॉम्पिटिशन होती. मी घाबरायचो तो दिवस आला की ईशा यू वोंट बिलीव्ह की आता समजा उद्या शूटिंग आहे, मग पोटात गोळा यायचा, मला असं वाटायचं मी आजारी पडू दे आणि मग मी नाही जाणार तिकडे. कारण समोर निर्मिती सावंत, स्वप्नील जोशी आणि या सगळ्यांसमोर परफॉर्म करायला भीती वाटायची. ती फेज होती माझी, बरोबर आहे. त्या फेज मध्ये मी पुश केलं. ही फेज आली ना म्हणून ती फेज त्याच्या पुढे मला नाही आली आयुष्यात. त्या फेज मी गोंजरत बसलो असतो ना तर ती फेज कायमस्वरूपी आली असते. तर मला असं वाटतं की कधी तुझ्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट आली की जिथे तुला वाटतं मी हेल्पलेस आहे, म्हणजे असं माझं हे आहे, हे काही आदर्शवादी नाही, पण तुला एक मैत्रीण म्हणून मी हे सांगू शकतो की तू स्वतःला पुश कर. ते अपयश किंवा ते जे फेल्युअर तुझं आलेलं आहे, त्या फेल्युअरनं ते तू त्याला ना ब्लेझिंग अँड डिस्गाईज घे त्या फेल्युअरला की येस मला ते फेल्युअर आलं, आता याच्यातून मी हे जर केलं तर मी सुटू शकेन. मी पण काही जे काही आता स्किटचं कौतुक होतंय, जे 5 पैसे मला जमतंय, ते काही बॉन्ड नाही जमत आहे मला. हो ना, आपटत फेल्युअर अपयश घेत लाचारी नाही म्हणता येणार, स्किटची एवढी सवय झाली आहे की हे शब्द आपोआप येतो आपल्या ह्याच्यात. पण ते सगळ्यांचे टक्के टोणपे खात की अरे हा नको, याला काही जमत नाहीये, हे करत 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 आज आपण इकडे आलेलो आहे. त्यामुळे हे जे यश आहे ना ते खूप कष्ट करून मिळालं, हार्ड अर्न्ड आहे, खूप कष्ट करून. त्यामुळे ना त्याची किंमत पण आहे, त्यामुळे ते पटकन डोक्यात पण जात नाही. म्हणजे असं माझ्या गुरुनी, माझे गुरु विश्वास सोहनी, तुला पण माहिती असतील की त्यांना मी खूप, त्यांच्यामुळे आज मी या नाटकात दिसतोय. तर विश्वास सोहनी, सचिन गोस्वामी, सचिन मोटे हे 3 जण आहेत जे दृश्य स्वरूपातले माझे गुरु आहेत. आणि बाकी माझे गुरु आहेत ते अदृश्य स्वरूपातले, ते म्हणजे पु ल देशपांडे आहेत, चार्ली चॅप्लिन आहे आणि मिस्टर बीन म्हणजे आपण ज्यांना रोवन ॲटकिन्सन म्हणतो, हे माझे अदृश्य गुरु. असे माझे एक 6 गुरूंच्या कळपात मी नेहमी असतो. तर त्यांनी मला हे सांगितलं आणि आज ते करत करत आजतागायत इथपर्यंत आलेलो आहे. पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस, हे पण खूप कॉन्ट्रीब्युट करतं कामात आणि तुझ्या रेस्टलेसनेस मध्ये. कारण का माणूसच जर चलता है रे, हा मेरे को आता है असं असेल तर मग हे कठीण आहे. तू माणूसच असा आहेस की मला अजून चांगलं करायचंय, आणि फक्त कामात नाही, तुझे मित्रमैत्रिणींचे रिलेशनशिप, तुझं कविता वहिनीचं रिलेशनशिप, हे सगळंच मला मनापासून, तुला माहितीये मला किती आवडतं, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर दोघांवरही. तर त्या सगळ्यामध्येच कळतं की तू, किंवा आमच्या बाबतीत कधीतरी काहीतरी मला झालं असेल तर माझी काळजी घेणं किंवा कोणाचीही सेटवरच्या, तर तू खूप सेन्सिटिव्ह आहेस आणि मला असं वाटतं ऍक्टर म्हणून ते खूप हेल्प करतं. मे बी युअर राईट. म्हणजे मला ते आता माहित नाही, तू स्वतःहून काय सांगणार, मी खूप चांगला आहे स्वभावाने, जे अनुभव होतात ते सांगू शकतात. चांगला खूप नाही आहेस अरे पण सेन्सिटिव्ह आहेस खूप, म्हणजे यू आर ओपन टू रिसीव्ह थिंग्स व्हॉट आर हॅपनिंग अराउंड यू, जे मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मला एक महत्त्वाची गोष्ट काय वाटते ईशा, की आपल्या ह्याच्यात ना थोडीशी टीका सहन करायची पण आपण ताकद ठेवली पाहिजे. जर कोणी आपल्या कोणी रसिक प्रेक्षकांबद्दल काही सांगत असेल, अनेक वेळेला आपल्याला सांगतात की असं आता मजा येत नाही हल्लीच्या स्किटमध्ये, ते असं
आम्ही तरी किंवा गोस्वामी सर तरी असे ते हे करू देत नाही, ते आमच्या ग्रुपवर टाकतात. ते सांगतात की असं लोक म्हणतायत की आपल्याला जास्त वी नीड टू जे पुल आवर हायलाइट सॉक्स होतं ते. नाव, हा हा की लोकांची अशी सध्या झालेली आहे. बरोबर. कळलं का? त्यामुळे त्या पॅशनेटनीच आपण सगळे काम करतो की नाही, प्रयत्न आपले 100% असतात. मी कुठल्याही आपल्या हास्यचित्र कलाकाराला प्रयत्न कमी टाकताना बघत नाही नाही. सगळे पण प्रचंड शेवटी हार्ड मेहनत आहे आणि विनोद आहे तो. विनोद आहे ना, तो कधी तुमच्यावर आनंद काय म्हणतात खुश होईल किंवा कधी नाराज होईल हे तुम्ही नाही सांगू शकत. तो काही म्हणजे असं काही धबधब्याचं पाणी नाही ना, की घेतला तांब्या आणि हा घ्या विनोद. तो तुम्हाला क्रिएटच करावा लागतो दरवेळेला. त्यामुळे ते जे आहे ना, ती आहे ना, ते जे एक इन्सिक्युरिटी आहे बघ, उद्या काय होईल येईल की विनोदाचं, नाही. उद्याचं माझं काम वाजेल की नाही, ही जी इन्सिक्युरिटी आहे ना, ती इन्सिक्युरिटी आपल्याला सतत ऑन ठेवते. हा ती तेवढीच चांगली आहे, पण ती हा. पॉझिटिव्ह इन्सिक्युरिटी. हा आणि त्याचं यश आहे ना, ते आपल्याला आता काल माझं स्किट चांगलं झालं आपलं, त्याचं कौतुक काल झालं, खूप झालं. मॅटर एंड. आता पाटी कोरी झाली. आता उद्या काय, आता मीटिंग सुरू झाली आमची, आता उद्या त्याच्या ती संपला तो विषय. आणि दिवसेंदिवस तुमच्याकडून अपेक्षांचं ओझं जे आहे ना, ते वाढत जातं तुमचं. म्हणजे आता तू आता चांगलं काम करतेस ना, आता तू गुलकंद बघितला लोकांनी, ऑब्व्हियसली तुझं काम गुलकंदमधलं लोकांना आवडणार. त्याच्या पुढचं जे काम घेशील ना, ते लोकांच्या तुझ्या बाबतीच्या अपेक्षाच वाढतील. बरोबर की नाही, ईशा आहे ना, ईशा हे करतेच. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जे चित्रपट निवडतो हे मला फार उशिरा कळलं. कारण आधी काही चित्रपट केले ते निव्वळ पैशासाठी केले. ऑफकोर्स, कारण ऍक्टर आहोत, कुठेतरी संधी मिळण्याची शक्यता असते, काम मिळायची वाट बघते. कारण नोकरी, मी तर तसं तुला माहिती आहे की नोकरी करायचो आधी, सेटल्ड होतो आणि मी थोडासा इन्सिक्युरिटीत गेलो कारण मी नोकरी सोडली. ऑफकोर्स त्याच्या मागे माझी बायको होती, तिने सांगितलं की यू जस्ट गो अहेड, मी नोकरी करते. पण त्यावेळेला कसं असायचं की नाही, मी हा चित्रपट करणार नाही, हे शक्यतो आपल्या हातात नसायचं. त्याकाळी काम आहे, कारण आपल्याला EMI खर्च असतात, पैशाचं सोंग काही आणता येत नाही आणि सतत कामं मिळत नसतात, त्यामुळे जे येईल ते आपण घ्यायचं. आणि त्या कामातूनच आपल्याला माहिती असतं, या 10 कामातूनच एक असं काम आपलं होईल जे आवडून चांगलं काम मला मिळेल. आणि तसंच होत आलंय. बरोबर. तर त्यामुळे आता मात्र गुलकंद 1 मेला रिलीज झाल्यानंतर मात्र म्हणजे मीही तेच करणार आहे ऑफकोर्स, आणि तू पण तेच करावं अशी माझी इच्छा आहे एक मैत्रीण म्हणून, की तू निवड तुझी खूप चांगली ठेव. कदाचित ह्या धाटणीची भूमिका केलीस, कदाचित पुढचं काहीतरी वेगळं विनोद केले तरी चालेल, मग विनोदाचा प्रॉब्लेम नाही. उलट विनोदी करणं आणि स्त्री भूमिका विनोदी करणं खूप कमी आहेत. आणि तरी सेम न करणं खूप कमी आहेत. म्हणजे मी त्या बाबतीत एकच नाव मला दिसतं, निर्मिती सावंत. म्हणजे त्या बाईबद्दल खरं तर म्हणजे बोलायला लागलो की मी 3 तास बोलेन एवढं आहे. कारण त्या निर्मिती दिदी ती माझी हक्काची आहे. तिला मी अगं तुगं करतो एवढी हक्काची आहे ती. पण मी तिच्याबरोबर शेकडो नाटकांचे प्रयोग केलेले आहेत. त्यामुळे म्हणजे तुला सांगू ना ईशा, किती एकनिष्ठतेने काम करायचं. समोर 35,000चा मॉब असेल किंवा 35 जण असतील, ती तोच परफॉर्मन्स द्यायची. त्या वाक्याला तिच्या डोळ्यात अश्रू यायचे म्हणजे यायचेच. आपण नेहमी जे ऐकतो ना, की काही कलाकारांनी 1 तासात अंक संपवला, अर्धा तासात अंक संपवला. तसं नाही झालं तिच्या बाबतीत कधीच. कितीही प्रेक्षक असले, शेतात त्यांनी काम केलेलं आहे. जसे प्रशांत दामले दादा, भरत जाधव आहे आपले, हे 3-4 जे जण आहेत ना, ते अजूनही रंगभूमी टिकवून आहे. त्यांचं खूप कौतुक वाटतं मला. म्हणजे खूप इन्स्पायर करतात त्या गोष्टी, की अजूनही माझं पहिलं नाटक भरतदादा बरोबर केलेलं ना, तर ते मला खूप चांगलं आठवतं की भरतदादाने सांगितलं होतं की तुझा जरी 300वा प्रयोग असला ना, तरी तो तिकीट काढून आलेला माणूस पहिल्यांदा बघतोय. त्यामुळे तू पहिल्या प्रयोगाला जसं केलं होतंस तसंच करायचं. नाही. आणि ते त्यांनी फक्त सांगितलं नाही, मी ते दिसायचं तो ज्या पॅशननी करतो. तर भारी लोक आहेत खूपच. आणि आता इव्हन आपल्या गुलकंदमध्ये सुद्धा मी सईची जी कमिटमेंट बघितली ना, सई मी तुला खरं सांगू, सईबद्दल सांगायचं म्हटलं तर तिची जी सुरुवात झाली करिअरची, अँकर म्हणून ती सुरुवात झाली फू बाय फू मध्ये एका कार्यक्रमात. आणि निलेश साबळे बरोबर ती को अँकर होते सई. हो का? हा, आणि त्यात मी स्पर्धक होतो फू बाय फू मध्ये दुसऱ्या सीझनला. तिथून तिची जी सुरुवात झाली आहे ती आज सई तामणकर आहे. आणि सई तामणकर म्हणजे तिचा जे एक मोठा सीन होता, तुला आठवतंय, आमच्या घरातला सीन होता, की ती 4 गोष्टी एका वेळेला करते. ती गॅसवर काहीतरी तापवते, ती माझ्याशी बोलतेय, ते करत असताना ती फोनवर काहीतरी कोणाशी तरी बोलते. 4-5 गोष्टी तिने 3दा फक्त बघितलं काय आहे ते, आणि तिने पहिल्या टेकला ओके दिला तो सीन. सरांनी अजून एक घ्यायचा म्हणून घेतला, पण माझ्या मते सरांना तो पहिलाच ओके वाटला असेल. हे जे माध्यम आहे ना, म्हणजे आता मी खूप कमी चित्रपट केलेत, कारण मी टेलिव्हिजन खूप केलं. प्रत्येक कलाकार हा कुठल्या तरी गोष्टीत खूप चांगलं काम करतो. बरोबर. माध्यमं खूप असतात.
तर सईला हे जे माध्यम कळलंय ना किंवा प्रसादचा 109वा चित्रपट होता आपला गुलकंद. म्हणजे काय काम केलं त्यांनी बघ. आणि त्यांना कळलंय हे माध्यम काय आहे. खरंच ते जे कळलं असतं ना की या फ्रेमला तू अमुक अमुक एक्सप्रेशन दिसतं लगेच की नॉर्मल असतो आणि बरोबर ऍक्शनला डोळ्यात कसं पाणी आणतात हे बघण्यासारखं. प्रसाद दादा हॅज बीन सो हेल्पफुल. जसं तू होतासच माझ्या बरोबर मॅक्झिमम सीन्सला, पण प्रसाद दादा बरोबरच्या सीन्सला पण आय रिमेंबर वन सीन वेअर आम्ही बाल्कनीमध्ये तो सीन होता. खूप कमी जागा होती मानेंच्या घरामध्ये आणि असं कंजेस्टेड होत होतं खूप. आमच्या दोघांचा असं सीन होता. त्याच्यानंतर प्रसाद दादाचा क्लोज झाला आणि माझ्या क्लोजला अगदी भिंतीकडे कॅमेरा होता. आणि मला प्रसाद दादा तरी असं म्हणाला की नाही थांब, मी थांबतो वाक्य द्यायला. तर मला असं नाही ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांचं झालं होतं कारण. म्हटलं तू जा, काही हरकत नाही, मी एडी कोणीतरी देईल वाक्य. तर तरीही तो मला असं चांगलं आठवतं कारण मला ते इतकं असं पोचलं होतं डायरेक्ट मनात. तिथे जागा नव्हती आणि तो असा काहीतरी तिथे बागे उभा राहून की जिथे माझा लुक पण करेक्ट त्याच्याकडेच येईल, मला पण कन्फ्यूज नाही होणार असा विचार करून तो असा विचित्र उभा राहून त्यांनी त्याच इमोशननी मला ते सीन मध्ये वाक्य दिले. जिथे आहे तिथे आहे ना, किंवा सई जिथे आहे जिने काय अचीव्ह केलेलं आहे. म्हणजे मी इतकं नुसते त्यांचे सीन बघून सुद्धा इतकं शिकलोय ना त्या. सईचे डोळे काय करशील त्या डोळे. माय गॉड. मी सईला त्या दिवशी असं मस्करीत म्हणालो, सई तुझ्या घरावर जर दरोडा टाकायला मला एक परमिशन दिली, एक दरोडा तुला माफ आहे, तर मी तुझे डोळे चोरेन. ती तेवढी हसली. अरे म्हटलं खरंच सांगतो, कारण मी खूप जवळून सीन तिच्याबरोबर केलेले आहेत. डोळ्यातून ती अफाट बोलते बाई. मी पण जेवढं तिचं पाहिलं सीन्स. आणि ह्या चित्रपटात गुलकंद मध्ये तिने आउटस्टँडिंग काम केलंय. खरं तर खूप बॅलन्स्ड आणि खूप असा इम्बॅलन्स पण रोल आहे तिचा, पण तिने ज्या संयतीने ते काम केलेलं आहे ना त्याला तोड नाहीये खरंच. मला एका वेगळ्याच विषयावर तुला एक विचारायचं आहे. म्हणजे जनरल, म्हणजे आता आपण अनेक वेळेला सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो, सगळं असतो. आपल्याला जसं कौतुक करणारी लोक असतात तशी ट्रोलर्स खूप असतात. विशेषतः स्त्रियांना, मुलींना ट्रोलर्सची खूप, म्हणजे आपण बघितलं की प्रिया किंवा शिवाली फार वाईट गलिच्छ लेवलला ती लोक आपल्यावर हे करत असतात, पोस्ट टाकत असतात. आता मी हे नाही सांगू शकत कसं ते, पण तुम्ही ऍज अ स्त्री किंवा ऍज अ स्त्री कलाकार हे कसं हे करता, टॅकल कसं करता? हे स्त्री म्हणून असं नाही, पण मला सुरुवातीला आठवतं मी हास्यचित्र सुरू केल्यानंतर अगदी पहिल्या दुसऱ्या स्किट्सना मी कमेंट्स युट्यूबच्या वाचल्या एकदा. आणि आपलं स्किट होतं बघ, त्यात हसणारा सोफा आणि बीन बॅग असं सगळं तू बोलला होतास. सो आय वॉजंट ऑफेंडेड, मी ते एन्जॉयच केलं होतं. पण मग मी कमेंट्स वाचल्यावर इतकं मला पहिल्यांदा असं झालं की माझ्या हसण्यावरनं वगैरे इतकं वाईट लिहिलं होतं की हिला ऍक्टिंगचा तरी येतो का, ही कोण आणली आहे, ही गोस्वामींची नातेवाईक असणार असं वगैरे डेंजर लिहिलं होतं. नवीन आले ते फक्त घुसूनच पैसे देऊनच फक्त नातेवाईकच. आणि हसण्यावरनं खूप बोलले होते. तर मला असं थोडं ते पहिली वेळ होती की असं कोणीतरी रॅन्डमली असं. म्हणजे खरंय, म्हणजे तुझं हसणं तेवढं चांगलं आहेच, हे असं नाही बोलायला पाहिजे असं म्हणतोय मी. गुड. तर त्याच्या नेक्स्ट शेड्यूलला ना सरांबरोबर परत ओपीडीला सर काहीतरी म्हणाले, ते तुझं हसणं वापर असं सर म्हणाले. दुसरं पण स्किट माझ्या बरोबरच होतं तेव्हा तू ना जरा हे झालेली. तर मी सरांना म्हटलं, सर ऍक्च्युली ना लोक वाईट बोलतायत, तर मला कळत नाही, तरी पण करायचं का? तर सर म्हणाले, ते लोक काय बोलतायत त्याच्यावरून तू ठरवणार आहेस का काय करायचं? आम्ही सांगतोय ना, विश्वास ठेव, करायचं, वापरायचं, ह्यालाच सिग्नेचर बनव असं म्हणालेले. तर तिथे ना माझं मुळात मी अशी खूप सोशल मीडिया आणि ह्याच्यात अडकणारी नाहीये. पोस्ट असतात ना त्या नुसत्या टीका करणाऱ्या नसतात, कधी कधी अश्लाघ्य असतात. ते मी स्त्रियांना फार म्हणजे ते तुम्ही वाचल्यावर तुम्ही हे नाही होत, तुम्हाला असं त्रास नाही होत त्याचा? मला ना ऑनेस्टली त्याच्या पलीकडे तुम्ही गेला, मला दया येते त्या माणसाची. मला असं वाटतं की आई ग बिचारा त्रासात न जातोय. कारण का कोण असं नॉर्मल माणूस कसं असं काय लिहू शकेल एवढं घाणेरडं? त्यामुळे असं वाटतं की गेट वेल सून, डिलीट, एवढंच करते. आय थिंक मला नाही त्रास. हा उत्तम उपाय आहे की निग्लेक्ट करणे आणि डिलीट करणे. कारण बेसिकली त्यांना तेच हवं असतं ना की आपण लक्ष द्यावं आणि रिप्लाय करावा. एक्झॅक्टली. तेच मिळवून कशाला द्यायचं, जाऊ दे. ट्रोलर्स आता मला सुद्धा खूप
फेस होतात का? पण हो सरांनी एकदा सांगितलेलं, जसं समय तुझी पॉप्युलॅरिटी जशी वाढते ना आपली, तसे ट्रोलर्स पण वाढतात. आणि असणारच. काही जण ठरवून करतात. मी काही नावं अशी केलेली आहेत की जी युट्यूबवर पण असतात, ती सगळीकडे माझा पाठलाग हे करतात ठरवून करतात. आणि ते पोस्ट टाकतात. अनेक पोस्टी असतात की यांचं खूप झालं, नवीन लोकांना संधी द्या. म्हणजे मी संधी अडून बसलोय असं त्यांचं म्हणणं आहे. की मला एवढंच सांगायचं की या इंडस्ट्रीत कोणी संधी कुणाची अडवू शकत नाही. जे ज्याचं आहे ते त्याला हां, मिळतं. माझ्यापेक्षा उद्या उत्तम काम करणारा आला तर तो ह्या माझ्या हास्यजत्रेत येणारच आहे. मी कितीही त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तरी मी ते अडवू नाही शकणार. कारण तो माझ्यापेक्षा उजवा आणि चांगला असणार. आणि हे सगळं लोकं ठरवतात. सो मला खूप त्रास व्हायचा आधी, म्हणजे मला तशी सवय नाही. हम्म. त्यामुळे खूप जण खूप घाण बोलायचे. म्हणजे टीका मी समजू शकतो की तुमचं काम तेच हा होतंय वगैरे. ते क्रिटिसिझम घेऊ आम्ही शकतो. एक्सेप्ट करतो की आम्ही त्याच्यावर प्रयत्न चाललेला आहे काही बरोबर. वेगळं देण्याचा, म्हणून तर आम्ही दरवेळेला प्रयत्न करत असतो. करेक्ट. पण मला हे असं पर्सनल लेवलला येऊन मग ते या टकल्याला बसवा आणि हे सगळं, आता मला काही फरक पडत नाही म्हटल्यावर, कारण मी जे आहे ते आपण एक्सेप्ट केलेलं आहे आणि त्याच्यावर मीच माझ्या स्किटमध्ये 15 वेळा टकल्या लिहितो मला स्वतःला. तो मला काही फरक पडत पण नाही. आता तू वाचतोस का हे सगळं? नाही वाचत, हम्म. नाही वाचत. ते पूर्वी वाचायचो मी. मला तेच म्हणायचं की जेणेकरून आपण हा संवाद करताना जे दुसरे नवीन आर्टिस्ट आहेत त्यांना सुद्धा हे कळावं की तुम्ही अशा प्रकारच्या टीका मनाला लावून घेऊ नका. बरोबर. कारण मला असं वाटतं की मी जर 100 लोकांना आनंद देत असेन आणि त्यातल्या 3 लोकांना अजिबात आनंद देत नसेन, की ते अक्षरशः माझा तिरस्कार करतात, तर मी त्या तिघांवर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा मी अजून 5 जण त्या 100त कशी ऍड होतात जी माझ्यावर प्रेम करतील याचा मी विचार करेन. आणि यू कॅनॉट प्लीज एव्हरीवन. हां, मग असं मला वाटतं की तुम्ही काहीही प्रत्येकाला केलं तरी कोणतरी असणारच आहे. काहीतरी आहे की ज्यातलं माझ्यातलं त्याला नाही आवडणार हे हो. आहे. तर आणि मी ठीकच आहे. हां, म्हणजे दॅट इज आणि ते नॅचरल आहे. करेक्ट. तर मी ह्या गोष्टींचा पूर्वी मला खूप त्रास व्हायचा. की अरे यार, माझं काहीतरी चुकतंय यार. मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आणि मग त्यानंतर मी नंतर म्हटलं जाऊ दे, मरू दे. आपण आपलं काम करायचं आणि तेवढ्यानं सध्या वेळ नसतो. हो. कळलं का? हां. तुला तर म्हणजे वेळच नसतो आपल्याकडे आता. म्हणजे तुम्ही एवढं कसं काम करता आणि मग मला नेहमी प्रश्न विचारतात. एक 10 वर्षानंतर तुम्ही कुठे असाल समीर सर? कोण सांगू शकतंय? मला आत्ता हा इंटरव्ह्यू झाला की मी कुठे असेन हे माहीत नाहीये. माहित नाही. मी 10 वर्षानंतर कुठे असणार? मी ना म्हणजे करिअरकडे तुम्ही असं बघता काही असा रोल कधी? मी ना एकदा विराट कोहलीचा एक इंटरव्ह्यू ऐकत होतो. विराट कोहली फार सुंदर गोष्ट म्हणाला. तो काहीतरी 325 रन चेस करत होता. पाकिस्तान का गुड, आणि त्यांनी तो मास्टर आहे त्यातला. तो जिंकून दिलं. त्याला विचारलं, तुम्ही 325 एवढा डोंगर होता. तुम्ही कसा त्याचा विचार करून प्रेशर नाही आलं? विराटने मला त्या इंटरव्ह्यू म्हणला, की मी छोटे टार्गेट्स घेतो. 3 ओव्हरला मला किती रन करायचे आहेत एवढंच टार्गेट घेतो मी. मोठा पिक्चर बघण्यापेक्षा. विसरून जातो ते. मला पुढच्या 3 ओव्हरला 21 रन करायचे हे माझं टार्गेट आहे. वाह! मी फक्त 21 रन करतो. 3 ओव्हर झाला की मी पुढच्या 4 ओव्हरचं टार्गेट फिक्स करतो. वाह! आणि हे असं 15-20 वेळा केल्यानंतर मी अचीव्ह करतो सगळं. म्हणजे मोठं टार्गेट, म्हणजे ही मला ना काहीतरी गोष्ट म्हणजे इथे मोठा बसली. डोंगर बघून घाबरण्यापेक्षा छोटं हे करा. तुझे आज काय करणार आहे ते बेस्ट करण्याचा प्रयत्न वाह! करा. ते मला ते इतकं डोक्यात बसलं ना ईशा, की मी एकदम इन्स्पायर झालो की येस सर, दिस इज अ राईट वे की तुम्ही हे करू शकता. आणि त्यामुळे ना आता नेहमी विचार, तुम्ही नाटक पण करता, कार्यक्रम करता, तुम्ही इव्हेंटचे कार्यक्रम करता, हास्यजत्रा करता, पिक्चर करता, एवढं सगळं कसं जमतं? मी भरत दाभोळकरांबरोबर एकदा काम करतो, इंग्लिश नाटक. भरत दाभोळकर तुला माहिती आहे? माहितीच नाही. तर भरत दाभोळकरांनी मला त्यांना विचारलं की एवढ्या गोष्टी, ते म्हणतात की तुम्ही ना ती गोष्ट करताना त्याचा विचार करत नाही. त्यामुळे ती गोष्टीचा आनंद, त्या गोष्टीचा आनंद मिळत नाही. तुम्ही सकाळी जिमला गेलात, तुम्ही ट्रेडमिलवर धावत असताना तुम्ही वेगळे विचार करता. आता मी गेल्यानंतर ऑफिसमध्ये किंवा इथे काय करू? ट्रेडमिलला जे कॉन्सन्ट्रेशन लागतं तुम्हाला ते तुम्ही तिथे करत नाही. नॉट बीइंग इन द मोमेंट. तुम्ही ऑफिसला जाता, ऑफिसला गेल्यावर आज मी नाही केलं ट्रेडमिल नीट, किंवा आज तो जेवेन इम्पॅक्ट नाही काय. आला जरा, आज जरा मी 2 हे कमी मारले. म्हणजे ऑफिसला गेल्यावर जिथे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं ऑफिसच्या जॉबवर, तिथे तुम्ही ट्रेडमिलचा विचार करता. बरोबर. त्यावेळेला त्याचा आनंद तुम्ही घेत नाही. तर ही गोष्ट पण मला हे कळली की आता ही कठीण आहे गोष्ट. खूप. ते तुम्ही तुमच्या आयुष्यात अंगीकरणं हे खूप कठीण आहे. मलाही खूप त्याचा प्रयास पडले हे करायला. प्रयत्न खूप करावे लागले. पण मी कुठेतरी एक 50, 60, 70% आणण्याचा प्रयत्न केला. पूर्ण नाही जात. आपण माणसं आहोत, आपल्याला विचार असतातच. पण ते ना कुठेतरी आणण्याचा प्रयत्न केला. तर त्याने मला असं झालं की येस यार, थिंग्स आर हॅपनिंग आणि आपण एका वेळेला अनेक गोष्टी तेवढ्याच पॅशनेटली करू शकतो. आय कम्प्लिटली अग्री. आणि माझं सुद्धा तसंच आहे. माझे बाबा खूप असे, अरे सगळं मस्त आहे, म्हणजे सगळ्या गोष्टींमधलं चांगलं शोधणं वगैरे, हे मी पहिल्यापासूनच बघितल्यामुळे ना ग्रॅटिट्यूड खूप आहे. त्यामुळे
जे नाहीये त्याच्या कंप्लेंट मी जनरली तू बघितलं असेल हो. कंप्लेंट कधीच करत नाही कशाबद्दल. मला ते ना अंगवळणी पडलंय आता, की मला काहीतरी घडल्यानंतर त्यातलं काहीतरी चांगलंच दिसतं, की ठीक आहे हे वाईट झालं कारण का हे हां. व्हायचं असेल. खूप चांगला अप्रोच आहे हा. आणि खरं त्याच्यामुळे तर. खुश राहतो हो, मला मी खरं तरी आहे. त्याच्यामुळे खूप खुश असते असं मला वाटतं. खरं आहे, खरं आहे. खूप मोठी गोष्ट आहे ही ॲक्चुअली स्पीकिंग. ग्रॅटिट्यूड असणं जे आहे त्याच्याबद्दल. हो, 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 हो. पण छान आहे म्हणजे गुलकंद येतोय त्या मानाने आपण गप्पा पण मारतोय. बघ तर ना. मला फार पण बोलबिडूचे दादा गुलकंदच्या शूटला खूप मजा आली हां, तुझ्याबरोबर. ऑफ कोर्स म्हणजे आणि कसं आहे आपले मॅक्सिमम सीन असल्यामुळे, की त्यावेळेला एकमेकांना मदत करणे आणि कसं आहे ना काम तर सगळे उत्तम करतात, पण एक इमोशनल आधाराची पण गरज असते एकमेकांची, हो, की हे खरंच. चांगलं होतंय. डोंट वरी सुपर्ब केलंयस तू. छान आणि आहे. विश्वास तुझ्यावर माझा येस, खूप ऑफ कोर्स, असल्यामुळे ऑफ मला कोर्स. तू जेव्हा काही सांगायचंस तेव्हा असं वाटायचं की ओके हा माझ्या चांगल्यासाठीच सांगतोय. येस, येस, त्यामुळे येस, तो येस. कम्फर्ट खूप होता तुझ्याबरोबर. आणि मला असं वाटतं, की एखादी गोष्ट ना आपल्याला कळत नसेल ना, एका लिमिटपर्यंत आपण सांगायचं, की नाही कळत आहे. त्याच्यानंतर ना आपल्यापेक्षा जो सीनियर किंवा कोणी असतं, त्याला सरेंडर व्हायचं. जे आपण गोस्वामी सरांना होतो. करेक्ट. एखादी गोष्ट त्यांची मला नाही पटली, तर मी तर सांगतो, "सर" Surrender. आता पिक्चरमध्ये सुद्धा गुलकंदचं शूट सुरू असताना सुद्धा, "सर हे मला पटत नाही." दोनदा सांगून बघितलं. सर म्हणाले, "नाही, ते तसंच कर." एका क्षणाला ना ते सर म्हणतात ते त्यांचं बरोबर आहे, vision आहे सरेंडर शेवटी. करायचं. बिकॉज हा त्यांचा चित्रपट आहे. करेक्ट. दिग्दर्शकाचा तो चित्रपट आहे. त्यांचा एक व्हिजन आहे. ओके, फाईन, लेट्स डू इट. आणि ते बघितल्यावर येस, हे चांगलं दिसतं. हे मी अनेक वेळेला अनुभवलेलं आहे. खरंय. आणि हा जर अप्रोच असेल तर अनेक वेळेला त्रासही कमी होतो आपल्याला काम करताना. हो. असं होतं पण हे सगळं. कठीण आहे आपल्याला पटत हो. नसताना सरेंडर करणं. अगेन अ गुड क्वालिटी इन अन ॲक्टर. हां. म्हणजे कोलॅबोरेट करण्याच्या दृष्टीने. हां. मला गुलकंदच्या दरम्यान एक खूप मोठं म्हणजे ही वाक्य ऐकली होती पूर्वी, की फिल्म इज नॉट अन ॲक्टर्स मीडियम. इट इज डिरेक्टर्स आणि कॅमेराज, डी-ओ-पीज मीडियम. ते मला जाणवलं रे, हो. म्हणजे शूट करताना, की करताना मजा येणं एक असतं. ते तुम्हाला नाटकात पण अभिनय जो येतो तेच मी स्क्रीनवर जो करायचे तोच नाटकात करायचे. पण ते कसं दिसतंय, ते कसं ट्रान्सलेट होतंय कॅमेरावर हे कळायचंच नाही. म्हणजे मला आठवतं एकदा ना असं झालं, की सीन असा होता, की मी तुला फोन करते हं, हं. आणि मी तुला पहिल्यांदा जेव्हा सांगते काहीतरी, की असं-असं झालंय. हं, हं. तर त्या दरम्यान ना असं तो वन शॉटमध्ये सरांना घ्यायचा होता, की मी फिरत-फिरत तुला ते सगळं सांगते. आणि पहिल्यांदा केला तर लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. हं. त्याच्यामुळे सर म्हणाले, "परत एकदा करूया." आणि मला पहिल्यांदा फील झालं होतं छान. अरे यार! असं झालं मला. मग दुसऱ्यांदा करायला घेतला आणि 2च वाक्य झाल्यावर ना मला असं झालं, "सर मला खोटं वाटतंय, मी परत एकदा करू?" तर सर म्हणाले, "माझ्यासाठी चांगलं होतं. तू ना का थांबलीस? करेक्ट मिळत होतं मला." सॉरी. आता करू पहिल्यापासून? नाही, इथपासूनच पुढे कर. आणि मला असं झालं, माय गॉड ओके. तर आता ते अगेन ते तिथे कसं रिफ्लेक्ट होतंय ते मला कळत नव्हतं. बरोबर, बरोबर. मला आतून खोटं वाटलं म्हणून मी घाबरले. आणि सरांना असं म्हणजे ते येताना त्यांना हवंय त्या व्हिजननुसार ते करेक्ट येत होतं. त्यामुळे मला असं झालं, की अ, आपल्याला करताना कळत नाही, की हा सिनेमा म्हणून कसा होणार आहे करेक्ट, किंवा करेक्ट. आपण सिनेमात कसे अभिनय केलेला असणार आहे. आपल्याला करताना छान वाटत राहतं किंवा जे काय कधी-कधी हा सीन मला नाही जमला असं वाटतं, पण तो दिसताना चांगला दिसतो. तर हे खूप मला पण इंटरेस्टिंग मला असं वाटतं, की रेव्हेलेशन झालं. तू जर नसशील एखाद्या सीनबद्दल ना कन्फर्म, तर तू हे सांगितलं पाहिजेस दरवेळेला. लेट हिम टेक द डिसिजन. हां, पण की इथे मी अजून बेटर करू शकते. हां. हे आपलं कर्तव्य आहे दिग्दर्शकापर्यंत पोहोचवणं, की बरोबर. ह्या सीनमध्ये मी थोडं अजून बेटर करू शकते सर. पण यू टेक अ कॉल. हं. तुम्हाला जर तुमच्या विजनला ओके असेल तर मग तुम्ही म्हणाल तसं. हां. पण असं सांगितलं पाहिजे. हां, तशीच मी हिम्मत करून बोलले हां, बोलायचं घाबरून. पण. हां. पण मग ते गोस्वामी सरच आणि होते. हां, सर आपलेच आहेत एकदम त्याच्यामुळे तेही हक्काने बोलले आणि मलाही त्याचं काही वाटलं नाही. नाही पण सचिन मोटे सरांनी पण फार अप्रतिम सिनेमा लिहिलेला आहे तो. खरंच यार. आणि त्या सिच्युएशन्स ज्या त्यांनी निर्माण केलेल्या आहेत ना सचिन मोटे, म्हणजे त्यांची खासियत आहे. आता हास्यचित्रात सुद्धा म्हणजे 100 विषय असतील ना, त्यातले 90 विषय हे सचिन मोटे या व्यक्तीने काढलेले असतात. त्यांना माहीत नाही काय दैवी देणगी आहे. त्यांना माहीत नाही गं. म्हणजे मी मॅजिक आहे. गेली 7 वर्ष ती मीटिंग करतोय. अनेक दिवसांचे एपिसोड असे असतात, की 6च्या 6 साही विषय concept. सचिन मोट्यांचे असतात. ही किती मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी तर बापरे! एक ड्रीम हे आहे, की सगळ्यात कधी कठीण माझी असू गोष्ट आहे. शकेल का, की एक दिवस फक्त समीर चौगुलेच्या स्किटच्या संकल्पना आहेत. कठीण आहे ते. कधीच झालेलं नाही. खूप कठीण एकदा आहे. 3 पर्यंत गेलोय मी. एवढ्यात 2700 3000 एपिसोडमध्ये. पण 3च्या पुढे कधी पार नाही केलंय मी.
तर ह्या दोघा दिग्गजांनी तयार नाही, केलेला ते चित्रपट दोघं मला मॅजिशियन्सच वाटतात. आणि माझ्यासाठी तर खूप महत्वाचे आहे कारण माझं पहिलं 29 वर्षांच्या प्रवासानंतरचा पहिला लीड आहे. हो ना. जिथे समीर चौगुले आज नाचतोय, पण कधी कोणी विचारही केला सई नसेल. बरोबर सई बरोबर जाऊ डेटवर. मला आठवतंय आपल्या हास्यजत्रेमध्ये एक पंच टाकलेला होता की पृथ्वी प्रताप आणि रसिका बायको असतात, ते मला समीर चौगुले सेलिब्रिटीला भेटतात ह्याच्यात ट्रेनमध्ये. कुठे चाललात तुम्ही? म्हणलं गोव्याला शूटिंग आहे माझं. अच्छा, कोणाबरोबर आहे? सई तामणकर आहे. अच्छा, म्हणजे मग तुम्ही आजोबा असणार तिचे, असा त्यात पंच होता. म्हटलं आजोबा नाही, एक्सक्यूज मी, हिरो आहे तिचा. हिरोईन आहे माझी. हा, मग कॉमेडी पिक्चर असणार म्हणाले. आ! आणि अजून एका स्किटमध्ये रसिका माझी बायको असते, तेव्हा ते विचारतात सई तामण आहे हिरो? नाही नाही, अजून त्या लेवलला पोहोचले नाही. त्याचं वाक्य होतं. वाक्य गमतीने नाही नाही, होतं आपलं ते. कॉमेडीच असतं. हा, हा. पण आज मी सई बरोबर काम करतो, तर मला त्याचा प्रचंड आनंद सुद्धा आहे. ऑफकोर्स. आणि सई ज्या लेवलला आज गेलेली आहे, सो खूप प्रिव्हिलेज आणि खूप ऑनर आहे तिच्याबरोबर काम करणं. खूप गोष्टी शिकता येतात. प्रसाद मित्र खूप चांगला, आधीचा मित्र आहे तो, आणि नंतर तो अभिनेता वगैरे असेल, पण जवळचा मित्र आहे. पण प्रसाद बरोबर काम करणं सुद्धा एक खूप लाईटर मोमेंट असतात त्याच्या आयुष्यात. आणि आपल्या म्हणतात ना, सेटवरचं वातावरण इतकं सुंदर असतं प्रसाद असला की, कारण त्याला प्रँक करायची, ह्याची खेच त्याची मस्ती. खेच, संघटनेचा ॲडमिन आहे तो, त्यामुळे वातावरण फार छान असतं. सो ओव्हरऑल हा चित्रपट मी खूप एक्सायटेड आहे. बऱ्याच वर्षानंतर असा चित्रपट आणि आहे. वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे आता सई वेगळ्या प्रकारची ऍक्टर आहे, प्रसाद दादा, तू, मी, तर असे वेगळे वेगळे लोक एकत्र आले आणि विथ द टू मॅजिशियन्स. आणि टू मॅजिशियन्स, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, एव्हरेस्ट सारखी एक मोठी कंपनी आपल्या मागे उभी आहे सहनिर्माते म्हणून. कारण आता एव्हरेस्ट म्हणजे हे खूप जुनं नाव आहे. हो ना. आणि एव्हरेस्टने आतापर्यंत फार दर्जेदार कलाकृती, म्हणजे मला आठवतंय, मी शांतता कोर्ट चालू आहे नावाचं नाटक चंद्रकांत कुलकर्णींनी व्हिडिओ शूट केलेलं होतं, आणि त्यात रेणुका शाणेंनी बेनारेबाईंची भूमिका केलेली होती. म्हणजे विजय तेंडुलकरांचं शांतता कोर्ट चालू आहे, त्यात मी बाळू केलेला होता. तेव्हापासून त्याचं वितरण सुद्धा एव्हरेस्टने घेतलेली होती फिल्म. म्हणजे मला काय म्हणायचंय, त्यांचं चॉईस बघा काय आहे, तो दर्जेदार त्यांना कळतं. म्हणजे हे आपले छाबरिया सर जे आहेत एव्हरेस्टचे, ते मराठी जरी नसले तरी त्याला उत्तम मराठी साहित्याचं ज्ञान आहे. हो, खरंच. त्यांनी वाचलेले आहेत मराठी साहित्य. तो माणूस जेव्हा एक कट बघतो आपल्या चित्रपटाचा आणि तो डन करतो की येस, मला चित्रपट करायचा आहे, त्याचा एक वेगळा आनंद आणि एक समाधान सुद्धा असतं. खरंच. त्यामुळे आणि ते सगळेच दे हॅव बीन सो सपोर्टिव्ह सगळ्याच बाबतीत. आता आपण जे काही प्रमोशन प्लॅन करतोय आणि सगळ्या बाबतीत. मला ईशा तुला असं वेगळं विचारायचं आहे, वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारायचं आहे, अगदी लाईटर मोमेंटला विचारायचं आहे. तू जर अभिनेत्री झालीच नसतीस तर कोण तू झाली असती? ट्रकवाली? म्हणजे ट्रकवाली नाही म्हणता येणार मला, पण तू कोण झाली असतीस? म्हणजे कारण तुला ड्रायव्हिंगचं आवड आहे. होते ना. हा, ट्रकवाली तू होतीस. कारण तू एकदा ड्रेस पण घातला असतो, लुंगी सारखा होता, तर मला असं वाटलं की तू कदाचित ट्रकवाली वगैरे असशील पूर्वी. कारण तू घरी जेव्हा आपण नॉर्मली असे बसतो दादा, असे बसतो, तुम्ही सगळेच बघा, नॉर्मली हे असे बसतो, ही पाहुणे वगैरे आल्यावर अशी बसते. ह्या चहा घेणार? असं जर पाहुण्यांना तुम्ही विचारलं चहा घेणार का, कोण पाहुणा हो म्हणेल मला सांगा? तो पाहुणा बिचारा असा होऊन जातो ना, चहा वगैरे नको. पण मी जनरल कुठेतरी बसली असते, हा ऑब्झर्व करतो आणि हा स्किट मध्ये वापरतो. एका स्किट मध्ये असं होतं की समीर दादा काहीतरी बोलतो आणि कोणीतरी लोक असतात, त्यामुळे मी उगाच अशी हे ओरडतायत माझ्यावर असं काहीतरी केलं. खोटं करते ही, पाहुणे आल्यावर चहा घेणार का असं विचारणारी आहे ही. पण मी तुला हे परत प्रश्न तोच आहे, तू अभिनेत्री झाली नसतीस तर काय झाली असतीस? प्रामाणिकपणे सांग. मी लहानपणापासून कथक शिकते पहिलीपासून, त्याच्यामुळे मला असं वाटतं मी परस्यू तेच केलं असतं. व्हेरी नाईस. मला कुकिंग प्रचंड आवडतं, त्यामुळे मी कदाचित शेफ रिलेटेड काहीतरी झाले असते. पण मी पण शेफ होऊ शकलो असतो. खरं? हो, मला जेवण करायला खूप आवडतं. मग कधी दिलं नाहीस ते? नाही, काय ना, मला अलाउड नाहीये घरात जेवण करायला. का? त्यानंतरचा पसारा जो आहे ना, पसारा त्यानंतरचा, तो बायको म्हणतो त्यापेक्षा तू काहीच करू नकोस. कारण तो काय ना, मी अगदी खरं सांगू, बायकांना एक परमेश्वराने काही सेन्सेस असे दिलेले आहेत की मल्टीटास्किंग बायका करतात. इथे बाबा फोडणी, इथे कुकर लावला, इथे त्यातल्या त्या 4 पोळ्या लाटल्या, हे नाही जमत. मी एका वेळेला एकच करतो, एका वेळेला 4 गोष्टी नाही करू शकत.
मग भाजी तर मग भाजी. म्हणजे माझा म्हणजे जो 5-6 तास म्हणजे स्वयंपाक. 7-8 तास जर जेवणाला लागत असेल तर बायको म्हणाल तू नको करूस, तू बाजूला बस. एक फक्त आधी आणि कांदा त्याच्यानंतर कापायचा. तिला 1 तास सगळं आवरायला. कारण कुठेतरी वाटाणा खिडकीच्या खाली गेलेला असतो, टप्पा करून पडून गेलेला असतो. परत फोडणी टाकताना वाटाणा माझ्या डोळ्यात कपाळावर लागलेला असतो. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण आणि मला तू धसमुसळा आहेसच. नाही, हे इथे ओपनला नाही बोलायचं हे. पण आहे ते आहे दादा. तर मला हेच सांगायचं आहे तुला, की मला जेवण करायला खूप आवडतं. त्यातला एक किस्सा तुला गमतीदार सांगतो. हा कुठेही सांगितलेला नाही आजपर्यंत मी. आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. हां. 10वा वगैरे काहीतरी असेल. तर त्यावेळेला मी घरी असायचो, कारण काम एवढं नव्हतं काम, नाटक वगैरे असायचं आणि बायको माझी नोकरी करायची. हं. तर मी ठरवलं, की आज मी तिला सरप्राईज देणार आणि मी मोदक करणार. झेप बघा माझी किती. डायरेक्ट सरड्याची झेप उकडीचे कोकणाच्या मोदक. वरतून बाहेरून डोंगरावर गेली. उकडीचे मोदक आणि त्यावेळेला ना असं युट्यूबवर हे नव्हतं, की कुठल्याही बरोबर. रेसिपी टाकले. युट्यूबच प्रकार नव्हता. ही Correct. कधीची गोष्ट आहे 90s मधली. पुस्तक वगैरे पुस्तकं असायचं. अन्नपूर्णा मंगला गोडबोले यांचं अन्नपूर्णा पुस्तक होतं. ते पण आईने घेतलेलं माझ्या. हां. त्याचं बाइंडिंग वगैरे आणि ते बघून मी सारण केलं. उत्तम सारण जमलं. चौगुले खुश झाले. आता अभी तो अभी हो तो गया. टास्क आज है. तो भाई हो, आज बायको म्हणजे नव्याने प्रेम करायला, नव्याने प्रेमात पडणार वगैरे असं होणार. आणि त्यानंतर ते पीठ घेतलं मी. हो जमेच ना मला. ते मला खूपच ते कठीण असतं. मोदकच जमेना. बरं ते सैल झालं म्हणून मी अजून त्यात पीठ टाकलं, घट्ट झालं आणि असं करत करत 1.5-2 किलो जमलं ग. आणि मला रडायला लागलं. मला असं कळलं की बायका असं ना भरून आले यार. नुसतं सारून काय चेहऱ्याला थापू तिच्या नुसतं चारण आता आल्यावर हे एवढं प्लॅन केलेलं आणि राडा सगळा ग घरात. पांढरं पीठ, एक्झॉस्ट तिकडे, चल ना बंद कर मला असा बघतोय माझ्याकडे. सगळा राडा घरात. शेवटी मी कविताच्या बहिणीला फोन केला. तू तरी मला फोनवर सांग, त्यावेळी व्हिडिओ कॉल नव्हता. मग ती सांगते हे केलंस का? हां, आता दादा असं कर. मग मी हे केल्यावर नाही होतंय यार. ते असं असं करतात ना बायका त्या. हं, ते ते पाकळ्या. होतच नाहीये. तिला मी सरप्राईज देणार होतो बायकोला आणि खरंच तिला सरप्राईज मिळालं. अख्खा राडा होता घरात. हे तिने कधी अनुभवलेलं नव्हतं. मग ती म्हणाली, "कळलं मला तुझा सरप्राईज." प्रयत्न कळले तुझे तुझे. प्रयत्न याच्यातच मला आनंद आहे. बस. 2 मिनिटं बाजूला. मग ती फ्रेश होऊन आली अंघोळ करून आणि तिने 15 मिनिटात मोदक केले ते. काय तिने केलं नव्याने मला पीठ माहित. भिजवून? नव्याने पीठ भिजवून चप चप चप. तिथे काय तयारी ना आणि कविता अप्रतिम मोदक बनवते आणि तिथे मोदक बनवले आणि आम्ही ते खाल्ले. ही आठवण त्यानंतर मी फार शेफ म्हणून मी आहे असं सांगितलं नाही कोणाला. आई गं, पण किती गोड. किंवा मी एक गायक तरी झालो असतो. ऑफकोर्स. गाण्याची मला आवड आहे आणि मला शिकण्याची पण आवड आणि होती. तू चांगलं गातोस. हा म्हणजे चांगलं नाही, सुरात म्हणू शकतोस तू. सूर कळतो तू. मला जे येतात त्या सुरात मी गातो. हं. कारण चांगलं नाही गाणार. नाही, कारण पण गाणं हा खूप वेगळा प्रांत आहे. पण आता कालचाच आपला हो, अनुभव. हो. मला जे सर सांगत होते की शास्त्रीय गायिका आहे आणि इम्प्रोवाइज कर. हां. मी ब्लँक होते. मी नाही इम्प्रोवाइज करू शकत. मला कळतच नाही. आता गाणं तू ही शास्त्रीय पद्धतीने नाही शिकलायस, पण तरीही तू ज्या प्रकारे इम्प्रोवाइज करतोस ते फॅसिनेटिंग आहे. हं. ते तुझं मंगळवारे त्याच्यावर केवढं ट्रिप केलंय आणि ते तू असं ऑन द स्पॉट बनवताना हो. बघितलेलं आहे मी. हो, हो, हो. तसंच ते कालचं सुद्धा तू जे काय करत होतास, एक गाणं शास्त्रीय गाणं बनवलं काल दादानी. बनवलं आणि त्याचा भास निर्माण केला. तेच हा पण म्हणजे ऑफकोर्स कारण आपलं स्किट तेच आहे की तो आभासच निर्माण निर्माण करायचा करायचा आहे. असतो. हो. पण ते किती कठीण आहे. मी कठीण आता मला माहित नाही. त्या क्षणाला त्या गोष्टी होऊन जातात. आणि दैवी आहे. हां, मॅडनेस तो मुळातच थोडासा आवडत असल्यामुळे किंवा आपण हम्म. सगळे सोंगाडे आहोत. मला असं म्हणत की दादा कोंडके आणि चार्ली चॅप्लिन यांचा वारसा आपण पुढे नेतोय. सगळे सोंगाडे आहोत, सगळ्यांना विनोद करायला. अख्खे सगळे सोंगाडे आपण एकत्र जमलेले आहोत. गुलकंदमध्ये सुद्धा आणि हास्यजत्रेत सुद्धा. तर सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या बाबतीत तो सोंगाडेपणा आत आहे. तो त्याला संधी मिळाली की तो बरोबर बाहेर येतो. जसं मगाशी तू म्हणालीस ना की सरांनी सांगितलं मला हसणं हे कर. तर सरांनी मला सांगितलं की तुझी डोरबेल हे त्याची प्रॉपर्टी कर. ती दुसऱ्या कोणाकडे नाहीये. ती हॅमर कर सारखी. म्हणून मी त्यावेळेला डोरबेल आता तर मी कधी करतो करतच डोरबेल किंवा नाही. नाकाचा सनाईचा आवाज तिकडे 4-5 छे. वेळा केला असेल. आलाच नाही. पण अजूनही त्या म्हणतात ना ऑड कधी वाटतं माहितीये का? रस्त्यात लोक भेटून करतात नाही, ना. एका कार्यक्रमात एक रिटायर्ड झालेले न्यायाधीश आलेले औरंगाबादला कुठेतरी. न्यायाधीश येणार म्हणून सांगितलं तर मी आपलं हो न्यायाधीश. तो माणूस आला जवळ. कॅन यू इमॅजिन? न्यायाधीश माणूस येऊन तुला करतोय. अरे मी काय बोलू म्हटलं. अरे हा मला याच्या मागचं एवढंच आहे की प्रत्येक मोठ्या माणसात एक लहान मूल दडलेलं असतं. अरे तो माणूस वा, असू दे वा, की वा, वा. न्यायाधीश, वा वा. पण तो माणूस पण आहे ना एक.
त्याचं काम वेगळं, पण त्याला एक लहान मुलासारखं आनंद घ्यायला पण आवडतो की. त्यामुळे सध्या तर हेच आहे की सगळे राजकारणी आहेत आपले, सगळे मोठे मोठे नेते आहेत, त्यांचं एकमेकांवर कितीही हे असू दे, मतभेद असू देत, एका गोष्टीवर मतभेद होत नाहीत, ती गोष्ट म्हणजे हास्य जत्रा. हो रे. याचा खूप आनंद आहे. म्हणजे आपण नेहमी बघतो की अनेक जण आपल्याला भेटतात. म्हणजे उद्धवजी ठाकरे असू देत, राज ठाकरे असू देत, किंवा फडणवीस सर असू देत, गडकरी सर असू देत, सगळे हास्य जत्रा रेग्युलरली बघतात. तर इतकं छान वाटतं ते, की शेवटी तेच ना, शेवटी त्यांनी किती हे केलं की माणसंच आहेत ना, तिने 10 मिनिटं लागतात त्यांना विरंगुळायची. खरंच. आणि हीच 10 मिनिटं आम्ही 3 तासाची देणार आहोत गुलकंदमध्ये. याचा एक वेगळा आनंद आहे. 1 मे पासून. येस येस येस. नाही हो. बरं दादा, एक इंटरेस्टिंग गोष्ट मला तुला अशी विचारायची आहे, की जे खरं तर सगळ्यांनीच पाळलं पाहिजे, पण नाही पाळत सगळे, पण तू पाळतोस. आणि तुला सांगितलं जातं की नको पाळूस, जे म्हणजे वेळेत येणं. हे काय उलटा प्रकार आहे ना, मला काही कळत नाही. जो माणूस शूटिंगला वेळेवर येतो त्यांना तुम्ही सांगता नको ना येऊस तू वेळेवर. हे मला सांगण्यापेक्षा तुम्ही जे वेळेवर येत नाहीत त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही वेळेवर या. पण बरीच तुम्ही वर्ष का नाही वेळेवर सांगून येत? झालंय ना सरांनी. आता सगळे असे कोडगे आहे. गोस्वामी सरांची मजा काय येते की आता 8चं कॉल टाइम असेल, कोणीही 8ला येत नाही. 9, 9:30 माझी चिडचिड व्हायची आधी. पण मी ना भयंकर शिस्तबद्ध आणि असं पाळणार आहे. 8 म्हटलं की मग माझं बॅक वर्किंग सुरू होतं, की 6:30ला उठायचं, मग सगळं करून मग 8ला बरोबर पोचायचं, असं की 8, 8:15 पर्यंत. आणि त्यावेळेला जर गेल्यानंतर आलं एक नसेल तास ना तर कोण माझी नाही. चिडचिड होते. कारण आदल्या दिवशी मी पण तुमच्या एवढाच थांबलेला असतो, किंबहुना मी रात्री कधी कधी थांबून लिहितोस स्क्रिप्ट परत. पण लिहितो, तरी सुद्धा मी वेळेवर जातो आणि तरी कोणी येत नाही. आता ह्या गोष्टीनंतर मी स्वतःला पण मी समजावलं. तुझं हे ट्रान्झिशन जेन्युइनली ऑब्झर्व केलं, हम्म. म्हणजे आय हम्म. वॉज अ विटनेस टू इट. कारण का मी तोही समीर दादा पाहिला की जो अजून नाही आलाय हा, अजून नाही आली आहे ही, कसं करायची प्रॅक्टिस, आजच शूट आहे, ह्या समीर दादा पण पाहिलाय. चिडचिड. आणि आता काय नाही, करून घे नाश्ता, हा नाही आलाय तो, ठीक आहे मी दुसरं करून घेतो. तर हे आणि जरी मला हे मान्यच आहे की सगळ्यांनी वेळेत यायला पाहिजे आणि गोष्टी घडायला पाहिजेत, पण तुझ्या मेंटल हेल्थ आणि पीससाठी हा तू जो बदल केलायस तो खूप कमाल आहे. नाही, याच्या मागे खरं तर गोस्वामी सर आणि माझी बायको हे दोघे खूप आहेत. कारण त्यांनी मला सांगितलंय, बघ तू जगाला बदलू नाही शकत, जग तुझ्या तालावर चालत नाही. मग जग जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे का वागेल, मग जगाला त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागू दे, तू स्वतःत बदल घडव. कारण हा त्रास जगाला नाही होते, ह्याचा तुला होतोय. कारण मी ना कॉलेज शाळेपासून खूप पर्टिक्युलर आहे वेळेच्या बाबतीत. मला वेळेचं इतकं, मला असं वाटतं की मी जर एखाद्याला वेळ दिली तर दुसऱ्यांनी पण ती वेळ दिली आहे ना मला. म्हणजे तुला अगदी दुसऱ्याचा वेळ याचं वाया न उत्तम उदाहरण घालवणं. तुला सांगतो काय आहे ते. MSG लाईव्ह इन सिंगापूर आम्ही गेलेलो होतो. खरं MSG लाईव्हला तिकडे मला आठवते की 1-2 वाजता बस सुटणार होती ऑडिटोरियमला जायला. नाही, पार्टी होती रात्री एके ठिकाणी, तर आमची बस त्याने कॅब बुक केलेली होती, तर ती रात्री 8 वाजता सुटणार होती. 8 वाजून 7 मिनिटं झालेली होती, ती बस निघून गेलेली होती कॅब. 7 मिनिटं लेट. आणि आपल्या दृष्टीने 7 मिनिटं लेटच नाहीये, काही उशीर हा म्हणतच नाही. ते येत आहेत, उतरत आहेत लोक, आणि मग आम्हाला एक्स्ट्रा कॅब बुक करून आम्हाला पोहोचावं लागलं होतं तिकडे. एवढ्या वेळेचं ती लोक गणित पाळतात की मी तुम्हाला 8 ते 8 वाजून 5 मिनिटं ही वेळ दिलेली आहे, त्याच्या पुढे 2 मिनिटं ही माझी आहेत. बरोबर. ते निघून गेले. हे कधीतरी काही असे इन्सिडेंट्स माझ्या इतक्या मनात कोरले जातात की यार आपण वेळ पाळली पाहिजे, पण आपल्या इकडे तसं नाही पाळलं जात. पण अगदी ना खरं तेच सांगतो मी. सराउंडिंग्समुळे आपण बदल करतो तसं. आता ऑनेस्टली मी रुईयामध्ये होते. रुईया नाट्यवलयाची शिस्त, रुईया नाट्यवलय इज नोन फॉर शिस्त, की वेळेत येणं म्हणजे बिफोर टाइम येणं आणि असेच नीट कपडे घालणं रिहर्सलला, आणि हेच करणं तेच करणं, चपला रांगेत काढणं वगैरे हे सगळं. त्यामुळे मी कायम वेळेत जाणारीच व्यक्ती होते. त्याच्यानंतर लंडनला गेले, तिथे पण सेम. तिथे ऑन टाइम इज लेट, यू हॅव टू बी बिफोर टाइम. बिफोर टाइम, करेक्ट. त्याच्यामुळे तीही सवय होती. पण मग इथे आल्यानंतर मला पुन्हा मी इन अ बॅड वे आय ॲडजस्टेड टू आपलं कल्चर, की आपलं समजा 10चं कॉल टाइम असतं तर मला माहिती आहे की दुपारी 1 पर्यंत स्क्रिप्ट कदाचित नाही येत, किंवा हे लोक काहीतरी कामं करून येणार आहेत, हे नाही येत, हे नाही येत. मग असं होतं जाऊ दे, मग आपला पण वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण उशिराच जाऊ.
तर ते इट इज रॉंग इन अ वे. पण मग असं मला वाटतं की मी तरी ते त्या कल्चरला ऍडजस्ट करून घेतलंय सो दॅट मी नाही, पण पण आता त्रास नाही करून घेत. तुला जे माझं कौतुक वाटलं ना की तू हा चेंज केलाय स्वतः, त्याची मला खंत वाटते. हा करेक्ट आहे. हे उलट असलं पाहिजे ना. बरोबर. तुम्ही जो वेळेवर येतोय त्याला तुम्ही सांगताय लेट ये, आणि लेट यायला सांगताय वा वा तू आता लेट यायला लागलास, खूप छान. यापेक्षा जे सगळे वेळेवर येत वेळे- नाहीत त्यांना आपण सांगितलं पाहिजे तुम्ही वेळेवर या. आणि हे मी आपल्या शूटिंगचं म्हणत नाहीये. हा ओव्हरऑल हा ना ओव्हरऑल आयुष्याच्या शिस्तीचा भाग आहे. करेक्ट. पुढे तुम्ही अजून मोठे झाल्यानंतर मोठमोठ्या ठिकाणी कामं केल्यावर तुम्ही असंच वागणार आहात का? आणि नुसतं कॉल टाइमला नाही, तू म्हणतोस तसं कुठेही कोणालाही Overall, भेटायला हा, जाताना एक वेळ दिली आहे तर तिथे जाणं. जेन्युइन प्रॉब्लेम आपण समजू शकतो की काही ट्रॅफिक ट्रॅफिक दॅट्स ओके. आय मीन ते प्रत्येकाच्या हातात नसतात. पण ह्याला लेटच होतोय असं नाही होत. नेहमीच होतं. कारण असे जे आर्टिस्ट असतात त्यांना लेट होतो, माझे कामं होते घरी, हे आजारी होतं, सगळं मान्य आहे मला. पण जे कलावंत वेळेवर येतात त्यांचंही घर आहे, बरोबर. त्यांच्याही घरात काही कामं असतात जी त्यांनी टाळलेली असतात करेक्ट. की नाही करायची कामं ती पण ते आलेले असतात वेळेवर. ह्याचा विचार नाही करत. ह्याचा ना मला खूप त्रास व्हायचा आधी. पण मी आता खूपसा शांत झालोय की ठीक आहे, ज्या गोष्टी होत आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आमचे अरुण कदम आहेत, वेळेवर येतात पण पुढे 1 तास झोपतात. फायदा काय? रिहर्सल तर करू शकत नाही. छोटेसे त्यांना झोप लागते. पण एक सांगतो, अरुण कदम हा लहान बाळ आहे आमच्यातलं, सगळ्यात मोठा वयाने असलेलं लहान बाळ आहे. आणि त्याच्यावर खूप प्रेम आहे आमचं. तो खूप गोड आहे आणि त्या वयात तो आज 57-60च्या जवळ असेल. तो कायची एनर्जी तो लावतोय. एनर्जी, इनोसन्स, कन्व्हिक्शन हे आणि तो खूप सरळ मुलगा आहे, माणूस आहे आणि माणूस म्हणून खूप मोठा आहे. आमच्याकडे सगळेच व्हेरी हेल्पफुल, केअरिंग. त्यामुळे आणि तो जो गडबड आणि सगळे आहे ना त्याची गोंधळ आयुष्यातला, म्हणूनच तो अरुण कदम आहे. त्याची ब्युटी ती आहे आयुष्यातली की तो गडबडतो, तो फंबल करतो आणि तसाच सगळ्यांना तो आवडतो. ते काय बोललेले? काय बोललेले रे? एकदा एका स्किट मध्ये त्याची एंट्री होती आणि तो सरदारजी करत होता. तर तो त्याची एंट्री होती, हे याहू याहू, हे याहू याहू. तर त्याने एंट्री घेतली, हे हुया हुया, हे हुया हुया. तर थांबवलं स्किट. अरे अहो घेतलं ना, अरे हुया कुठला हुया, कुठला सरदारजी हुया. आमचा अरुण कदम असा आहे. तर त्यामुळे अरुण कदम हा देवाने आमच्यासाठी दिलेला आनंद आहे. तो आनंद आम्हाला आयुष्यभर त्यांच्या फंबल्सवर जे आतून हसायला येतं म्हणजे ते सुख देतात समोर बसलेल्यांना. एकदा तो हडिप्पाला पडी हा असा म्हणालेला होता. ह्या कुठल्या डेले आहेत, हे कुठले फंबल आहेत. कमाल आहेत, कमाल आहेत अरुण काका. करू जाणे असं आहे ते खरंच. आणि त्यांच्या कुठल्याच गोष्टीचं काहीच वाईट वाटत नाही किंवा राग येत नाही कारण ते इतकं इनोसंट असतं सगळं. नाही नाही नाही, तो एक वेगळा आनंद गोडच आहे ते. हा. आणि मला तुला असं विचारायचंय की म्हणजे हा खूप क्लिशे प्रश्न आहे, म्हणजे पण इतकी वर्ष तू काम करतोयस, तू खूप स्ट्रगल केलायस जेन्युइनली. मला माहितीये कविता वहिनीच तुझ्या पाठीशी होती, अजूनही लोक होते. पण त्या सपोर्ट बद्दल तू काय म्हणजे तू असं काय वाटतं की ते किती महत्वाचं आहे असा सपोर्ट असणं? नाही, खूप महत्वाचं आहे. म्हणजे कलाकाराला ना एक मानसिक आधार किंवा एक सपोर्ट सिस्टीम घरात असणं हे प्रचंड गरजेचं आहे. मी तुला खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो की आज माझी बायको जे काम करते ते प्रत्येकाची बायको करत असेल, पण माझ्यासाठी आता मला जर पर्सनली प्रश्न विचारला, ती नसेल तर काही नाही होणार माझ्या आयुष्यात. म्हणजे माझं पानही हलत नाही असं म्हटलंस तरी चालेल. अगदीच माहितीये मला. कारण ती प्रचंड मोठा सपोर्ट सिस्टीम आहे. मी ती आहे म्हणून मी बाकीच्या सगळ्या गोष्टींवर माझं लक्ष केंद्रित करू शकतो. म्हणजे आता समीर तुझी ही वाटचाल झाली, तुला एवढं यश मिळालं, पुढे ते सगळं मिळण्याच्या मागे ना ती खंबीरपणे उभी आहे. ती अशी व्यक्ती आहे जिने मला सांगितलं की तू या क्षेत्रात करिअर कर. कदाचित मी केलं नसतं, कारण चांगली नोकरी सोडायची रिस्पॉन्सिबिलिटीज पण होत्या आणि खूप सगळेच जण आपण मध्यमवर्गीय घरातून आलेलो आहोत, त्यामुळे अनेक स्वप्न असतात, स्वतःचं घर नव्हतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीत या क्षेत्रात करिअर करणं, कारण असुरक्षितता आहेच आपल्या क्षेत्रात. तो जो स्ट्रगल पिरियड होता, म्हणून तर माझा स्ट्रगल पिरियड हा 29 वर्ष झाला. म्हणजे मी तुमच्या जनरेशनला खरं तर खूप नशीबवान मानतो किंवा जास्त टॅलेंटेड मानतो. कारण तुम्हाला आज तुझ्या या वयात तुझा पहिला पिक्चर एक लीड हिरोईन म्हणून आज आलेला आहे. पण मला त्या दिवशीची वाट बघायला आज 29-28 वर्ष घालावी लागली. त्याचं मला तक्रार नाहीये माझी. आय डोंट रिग्रेट दॅट. पण हा आज एक्सपोजर कुठल्या लेवलला आहे हेच आपल्याला दिसतंय.
तर ते जे यू डिझर्व इट ऑल नाव. हा, म्हणजे तर तू त्यामुळे इतकी मेहनत केली आहेस आणि ते सगळं तुझं स्ट्रगल माहिती आहे. हो हो हो. यू डिझर्व ऑल द लव्ह दॅट यू आर गेटिंग राईट नाव. पण आता आता मी जो एकपात्री कार्यक्रम करतोय तर त्याच्यात संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी मी फक्त जाऊन एकपात्री कार्यक्रम करतो समय मैफिलीत माझ्या. बाकी सगळी सपोर्ट सिस्टीम सगळं बघणं कविता ही माझी मिसेस कविता करते. हे जे असतं ना आणि आपल्या घरात असणं की जेव्हा जेव्हा आपली पतंग आकाशात उडते की आता मी स्टार सेलिब्रिटी झालो तेव्हा ती कचकन खाली खेचणे हा जो प्रकार असतो ना ते घरी असणं खूप गरजेचं असतं. मी अजूनही लोक आपल्याला म्हणतात की तू हवेत अजून उडालेला नाहीस पण त्याच्या मागे ना तिचा खूप मोठा हात आहे. खरंच. आणि ॲज अ कपल मी तुम्हाला जेवढं बघितलंय, माझे प्रचंड लाडकं कपल आहात तुम्ही. तुला मी नाही, अनेकदा of हे course. सांगितलंय, की ज्या प्रकारे आज इतक्या वर्षांनंतर लग्नाच्या तुम्ही ज्या प्रकारे एकमेकांशी फोनवर बोलता, मला नेहमी अप्रूप वाटतं दादा. आज अरे. सकाळी सुद्धा ज्या प्रकारे आणि खूपच त्याच्यात काही असं असं एक्स्ट्रा दाखवायला काही बोलतोय असं पण नाही. असं खूप बेसिकच असतं. पण तुम्ही ज्या प्रकारे कॉन्व्हर्सेशन करता ना ते नवीन प्रेम वाटतं. अरे आता ते खूपच गोड आहे. नाही पण आता 27 वर्ष आमची झाली लग्नाला आणि त्याआधी 7-8 वर्ष आमचं अफेअर होतं. अफेअर होतं. सो जवळजवळ आता 35 एक वर्ष आम्ही एकत्र आहोत एकमेकांच्या. सो आय डोंट नो म्हणजे आता इन अँड आउट माहिती आहे तिला. त्यामुळे माझे गुण तिला माहिती असायच्या ऐवजी तिला माझे दोष खूप माहिती आहेत आणि एक्सेप्ट आणि ती करेक्ट ती समाजापासून जगापासून लपवते ते दोष आणि मला एवढं सातत्याने सगळं सांगत जाते. तुझ्याबद्दल माहित असूनही तुझ्या बरोबर कशी काय आहे वहिनी? हे बघ काहीतरी असल्याशिवाय अशी मुलगी फसणार नाही लक्षात घे. समीर कारण दादा तुझ्या दादामध्ये खूप अति काहीतरी सुंदर आहे कविता हा वहिनी. हा ते बरोबर आहे. मनाने पण आणि दिसायला पण. हा याचा अर्थ हा ठीक आहे म्हणजे तुला काय म्हणायचं? तू पण सुंदर आहेस. नाहीये नाही? आहे? आता तेव्हा मी सुंदर आहे किंवा माहित नाही पण मी एका चित्रपटाचा नायक आहे एवढं तुला माहिती आहे. सईने ते स्वीकारलेलं आहे. बाकी ते जगाने दुनिया करायचं आपण कुछ तर करने करा. का नाही अभी एकदम रिलॅक्स आहे लोक टेन्शन आणि नाहीये. एक धडपडलास की तुला कुठे लागलंय का बघण्याआधी कविताने बघितलं का हे जे तुला वाटतं पटकन? त्याच्याबद्दल तू काय सांगायला आवडेल का कधीच तुला? नाही. मी धडपडलो तेव्हा ना मला मीच सांगते मग जाऊ दे. समीर दादा कुठेही एकतर तो प्रचंड धडपडे आहे आणि असं एक कुठेतरी असं जाताना काहीतरी त्याला खूप ऑड काहीतरी लागतं. म्हणजे हे कसं लागलं तुला असं वाटतं आणि असं लागतं लागल्यानंतर तो इथे कुठे लागलंय किती लागलंय हे बघण्याआधी तो कविताने पाहिलं नाही ना कविता असं एक किंवा जे जनरल कोणी पाहिलं नाही ना असं एक त्याचं आधी ते असतं ओके कोण नाहीये आता रक्त आलं. एकदा मी आंघोळ करत असताना साबण खाली पडला तो साबण मी उचलायला गेलो तो नळ इथे लागला पण इथून रक्त आलं आणि काय इथून म्हणजे करशील? आपण कुंकू कसं लावतो आणि दुसऱ्या दिवशी ना गुढीपाडव्याचा एक सण होता तर मी सांगितलं मी कुंकू लावलं. इनबिल्ट कुंकू आणलेलं आहे माझं इथे कसं लागेल बरं हे झालं म्हणून मी बसून आंघोळ करायला लागलो तर पायाला लागलं माझ्या. क्या बात आहे. असं पाय करताना तिथेच पायाला लागलं त्यात तोच नळ. आता ह्यात नळाची चूक नाहीये का? नाही. माझी चूक आहे. बरं ठीक आहे हरकत नाही. आणि तो असा त्यामुळे सगळेच त्याच्या आजूबाजूला जरा असे केअरफुल असतात. असं जिन्याच्या कॉर्नरला आहे दादा आणि असं दादा हळू आय एम इन कंट्रोल हा एक ऍटिट्यूड घेऊन फिरत असतो आणि इथे काय काय होत असतं पडतोय भिडतोय. अगं काय मला असं वाटतं की खूप विचार असतात त्याला डोक्यात असताना मला साध्या साध्या गोष्टींना ते पटकन कळत नाहीत. म्हणजे अनेक वेळेला फार फालतू मिस्टेक्स होतात म्हणजे मला काही कळतच नाही काय कसं काय ते पण ते एका वेळेला 2-2, 3-3 विचार असतात. म्हणजे मी रिहर्सल करत असताना बॅक ऑफ द माइंड ते मल्टीटास्किंग सुरू असतं त्यामुळे मला काही कळत नाही. अनेक वेळेला असं झालेलं की मी एक चप्पल घालून गेलेलो आहे नंतर थोडं नेऊन दुसरी घालून गेलेलो आहे म्हणजे साधारणतः जाताना दोन्ही चप्पल आपण पायात घालतो पण ना काहीतरी डोक्यात सुरू असतं आणि काहीतरी मिसिंग आहे यार. शर्ट घातलं अरे चप्पल हे घातलेले परत येऊन मग ती दुसरी चप्पल घेऊन तर हे नेहमी म्हणते सर म्हणतात की अरे तू दुसरी ठेवताना पहिली नाही परत ठेवली हे तुझं नशीब नाही. आणि अशा गोष्टी अरे काय प्रत्येकाच्या आयुष्यातलं काही असतात. आता ईशाच्या आयुष्यातले सुद्धा नुकतेच मला ईशाचे आई वडील भेटले होते
आणि काही काही गोष्टी मला ईशाच्या कळलेल्या आहेत. ह्या आज ओपनली मी अख्ख्या महाराष्ट्राला आई सांगणार आहे. ईशा लहानपणी ट्युशन क्लासला जायची. ईशाला आई सांगायची, ही ट्युशन क्लासची फी घे आणि तू ही टीचरला दे. ईशा ते पैसे गल्लीतले गुंड असायचे, मवाली मुलं, छोटे छोटे त्यांच्या मुलं ग्रुपचा त्या काळची ते मवाली मुलं त्या ग्रुपला एकत्र करून क्रीम रोल खायची. ते सगळे पैसे क्रीम रोलवर खर्च करायची, उडवायची आणि ट्युशनला आणि जायचीच पार्ट्या नाही. द्यायची. पार्ट्या कसल्या तर क्रीम रोलच्या. आणि ट्युशनचे टीचर 3 दिवस जायची नाही. तिथून ट्युशनचे टीचर फोन करायचे, अहो तुमची ईशा आलीच येतच नाही नाही अजून. क्लासला. मग आईला कळायचं हे जे पैसे दिलेले आहेत ते त्यांनी क्रीम रोलवर खर्च केलेले आहेत. मग ईशा बेदम मार खायची. खूप खूप मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की ही ईशा जी बसलेली आहे इथे, एक अशी एक अशी एक मोहक स्त्री आहे, अशी जी बसलेली आहे, मोहक तिने लहानपणी स्त्री. बेदम मार खाल्लेला आहे, खूप खूप धपाटे खाल्ले. ईशा, याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? तू मला जे म्हणतोस ते मी गट्टू होते. गट्टू. ईशाला आमच्या गोस्वामी सरांनी मी गट्टू असं नाव दिलेलं आहे. जो गट्टू खूप मार खातो पण तो तसाच असतो. तो मस्ती सोडत नाही. शेवटी मारून मारून थकतात पॅरेंट्स. हो तेच झालं आणि करेक्ट नाव आहे. मी खूप त्रास दिला आई बाबांना लहानपणी. मला आता लाज वाटते. मी खरंच त्यांना ट्युशन बदलायला लागायच्या. पण मला काढून टाकायचे की नाही करत अभ्यास, ही येतच नाही वगैरे. ईशा, हे आधी माहिती असतं तर मी हा पिक्चर केला नसता. गुलकर्णी, खरंच? शपथ सांगतो. माझी को आर्टिस्ट अशी आहे आणि एवढं मार खाल्ल्या लहानपणापासून मी मग नसता आता केला. परत नाही करणार नाही, आता माझ्यावर काय picture? झालं, आता पिक्चर ठीक आहे. पुढचा मी काळजी घेईन. आपला तो picture पुढचा मध्ये. हा, तो पुढचा पिक्चर वगैरे गुलकंद 2 ना, हा, करणार? एव्हरेस्ट करणार आहे तो करशील ना? ना हो, माझ्याबरोबर? करणार. हा, हो हो. हा, तर तू ते म्हणत होतीस लहानपणापासून. तर हो, मला लाज वाटते त्या गोष्टीची आता. पण आता मी चांगली मुलगी झाली आहे. आता बघ मी कशी बसली आहे. हो, आता मध्यंतरी आता अजून मी एक फक्त गोष्ट. तुला त्रास देते. हो, मध्यंतरी अशी अजून एक गोष्ट सांगायची आहे. ईशाची आई मला एका कार्यक्रमात भेटलेली होती. तुझ्याच कार्यक्रम माझ्याच कार्यक्रमात भेटलेली होती. समय मैफिल येते माझ्या. आणि ती मला म्हणाली की ईशाचा येजेवर दाबा नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, आई असंच म्हणाली, एक्झॅजरेट करतोयस तू. ईशाचा येजेवर ताबा नाही. त्यामुळे ती खाते. तिला भस्म्या रोग झालेला आहे आणि म्हणून तिचं वजन वाढलेलं आहे. आणि हे 2 शब्द तिला इतके लागले जिव्हारी तिच्या. आणि आज ती डायटिंग करते. आज ती दर आठवड्याला फक्त 2दा जेवते. एवढंच करते नाही, 70 किलो वाला सांग. 70. आणि ह्या गुलकंद चित्रपटासाठी तिने 150 किलो वजन स्वतःचं 150 किलो वाढवलेलं. प्रत्येक आता वाढत मुलाखती जाणार दरम्यान ते आहे. वाढत जाणार आहे. हं. सो ईशाच्या अशा काही गोष्टी आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायच्या होत्या, जे आजवर तिने तिच्या पोतडीत लपवून ठेवलेल्या होत्या. आणि ते स्किट मध्ये पण दादांनी इतके वेळा वापरलं. हा. कारण एक दादा असं माझं एक छान, नाही ईशा किती चांगली आहे, छान आहे, मेहनती पोरगी आहे आणि हे त्याचं कौतुक करत. आणि माझी आई अशी होती, हा ते सगळं ठीक आहे, ती आहे पण वेगवेगळं झालं नाहीये. आणि ते यांनी स्किट मध्ये घेतलं. 1-2दा मलाही करायला लावलं, 1-2दा त्यांनीही केलं. आणि ते मग एक्झॅजरेट होतच जातं कॉमेडी पण म्हटल्यावर. हे गंमत आहे. बोल भिडू हे नाव किती करेक्ट आहे की त्या भिडू मध्ये काय नाही, असं एक मोकळेपण आहे. एवढा भिडू, कैसा आहे भिडू. या भिडूत ना अशा काही गोष्टी आल्या पाहिजेत. त्यामुळे ह्या कदाचित वेगळा जर मुलाखतींचा पॅटर्न असतं तर या गोष्टी आल्या नसत्या. कारण प्रेक्षकांना कळलं पाहिजे, हा जो भिडू इथे बसलाय, गट्टू, हा जो गट्टू बसलेला आहे, ह्याचा इतिहास काय आहे. इतिहास. तर एक गोष्ट सांगतो, कोणालाच माहित नाही ही गोष्ट. वाव. तुझा कदाचित विश्वास नाही बसणार ह्याच्यावर. माझ्या लहानपणीची गोष्ट सांगतो तुला मी. लहानपणी मी हरवलो होतो. गायब केवढा झालो लहान होतो. होतास? मी एक 6 वर्षांचा होतो, 7 वर्षांचा किंवा 5 वर्षांचा. एवढ्या लहानपणी? मी हरवलो होतो आणि पोलीस कंप्लेंट झालेली होती. पोलीस कसा घरी आलेले होते हरवलास? आमच्या. कसा हरवलास? मी घरातच Embarrassing होतो. आहे. मी एम्बॅरेसिंग आहे म्हणून जरा आवंडा गिळून हे करतोय. ना ते पोर्टर्सवाले ना समीर चौगुले हरवले अशी बातमी करतील. तुला माहिती आहे ना, पोर्टर्सवाले त्यांना 10 सेकंदाची एक बातमी पाहिजे असते, बातम्या करतात. माझ्या घरातच होतो मी. एक कपाट होतं, ते कपाटात होतो आज मी आणि कंदिलाशी खेळत होतो. कंदिलाची वात वर करून खाली करायची, वर करून खाली करायची. ह्याच्यात मला आणि काय दार आनंद, बंद होतं. दार बंद झालेलं होतं. आणि आई कोर्टात कामाला होती, बाबा दादरला, आजी होती सांभाळायला. आजीला वाटलं हरवला. आणि त्यावेळेला रामन राघव नावाचा एक सिरियल हो. किलर त्यावेळेला
फिरायचे. आई ते गं! त्याच्यानं दहशत असायची की तो मुंगीच्या रूपात येतो, असं एक अफवा असायच्या. तो कुत्र्याच्या रूपात येतो. मग सगळे त्या मुंग्यांना आणि डोंगळ्यांना मारायचे. इतकं त्यावेळेला असायचं. तर कोणीतरी सांगितलं की आत्ता समीर सारखा एक मुलगा बोरिवली साईडला जाताना दिसला. माझी आजी रडते, पलीकडून आत्या तिथून रडत आली, समीर हरवला. पोलीस कंप्लेंट झाली. रमण राघव. पोलीस घरी आले. घरी आले एवढं? आणि त्यांनी बघितला हा कार्टा घरातच बसलाय. अशी झापलंय सगळ्यांना. मग कसं घरात सापडलास पण? अरे उघडलं दार, त्यांनी होतो तिकडे मागे, ते कपाटाच्या मागे होतो. कपाटाच्या मागे कपाटात नव्हतं, कपाटाच्या मागे होतो मी. असं झापलाय, पोलिसांना काही कामधंदे नाहीत का? आजीला असं आणि झापलं. किती तास होतास तिकडे? मी 1 तास, दीड 2 तास होतो. एकटा My शांतपणे काय करू, God. मला काय त्यात सुचत होतं माहित नाही. कुठे आग लावायची होती मला माहित नाही. पोलिसांनी खूप झापल्या घरच्यांना. काय क्युरियस असतो घरात ना तुम्ही मुलगा आहे लहानपणी. आणि आम्हाला काही कामधंदे नाहीत काय? आम्हाला 17 ठिकाणी पाठवतात वायरलेसवर, मी 4 ठिकाणी. ही घटना लहान मुलगा हरवला, काय लहान करायचं मुलगा रे? हरवला. ही शेवटची माझ्या आयुष्यातली सनसनाटी घटना. आत्ता घडत होत्या त्या काय? 17 खोल्यांचं घर, हा, त्या मीडियानी तयार केलेल्या होत्या. टॅक्सीने घरात फिरावं नाही लागतं. हे मी तुला तर सांगितलं ना, आता ते मीडिया हे वाले आहेत ना, ते पोर्टल्सवाले, एक प्रथितयश पोर्टलवाले, न्यूजपेपरवाले आहेत. त्यांनी बातमी कशी छापली बघा. हा, माझ्या एक मध्यंतरी जग्गू आणि ज्युलियट नावाचा चित्रपट होता. त्याच्या प्रमोशनला मी गेलेलो होतो. मी बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही येता का? चल म्हणाले. पहिल्यांदा बघतोय. बाबा खुश झाले. रेड कार्पेट हे टाकलेलं आहे सगळं. बाबा एकदम, त्यांना सगळं ग्रेटच वाटलं ना, कारण पहिल्यांदा आयुष्यात बघताय. सामान्य माणूस आहे तो, 85 वर्षाचा. त्यानंतर बाबांना खूप आनंद झाला. बाळा डोक्यावरून हातबीत फिरवला. मग तिथे एक न्यूज बातमी घ्यायला आल्या. कसं वाटतंय समीरचं कौतुक ऐकून तुम्हाला? तर बाबा म्हणाले, खूप छान, खूप मोठं काम करतो तो, मला खूप आनंद होतो त्याचा, खूप मेहनत करतो आणि दिवस दिवस मिटिंगला असतो तो. त्याची ऑनलाईन मिटिंग सुरू झाली, दिवस दिवस माझ्याशी बोलत सुद्धा नाही तो, कारण एवढा तो बिझी असतो. तर त्या पोर्टलने छापलं, समीर चौगुले बाबांशी बोलत नाहीत घरात. आणि मला ट्रोलिंग सुरू झालं. असं, आणि ट्रोलिंग म्हणजे आपल्याकडे लोक माहिती आहेत ना, बातमी काय आहे ते काही बघत नाहीत. तू एक म्हातारा, वाक्यावर हा, तू म्हातारा झाल्यावर तुला तुझी पोरं ठेवतील वृद्धाश्रमात, तेव्हा ही अशी पोर्टलवाले आहेत. आई मी त्या गं. पोर्टलवाल्याला फोन केला, न्यूजपेपर, तू असं का टाकले? नाही, ते जरा टायटल इंटरेस्टिंग करण्यासाठी. म्हटलं काढा ते आत्ताच्या आत्ता. तुमच्या टायटल, तुमचं पोट भरण्यासाठी मी माझ्या असं कुटुंबात अनएथिकल कलं. लिहू शकतात? किती अनएथिकल आहे. प्रत्येक गोष्टीत अनएथिकल लिहितात ते. म्हणजे ह्या काय, म्हणजे हे ते मला मध्ये ते खेद वाटतो या समीर गोष्टींचा. चौगुले गेले बिले असं पण काहीतरी न्यूज ते केलेली. काय विचारू नका. समीर चौगुले गेले आणि काय कुठेतरी त्याचं काही वेगवेगळ्या न्यूज करतात. त्यांना ना कुणाच्या घरात नुसतं काय होईल, ट्रॅक्शन मिळवण्यासाठी ट्रॅक्शन, सगळं. त्यांचं पोट भरायचं असतं त्याच्यावर. पण आपण कुठल्या बेसिसवर ते मिळवतं हे ते विचार आणि नाही त्याचे करत. काय परिणाम होत आहेत, काही कोणाला नाही हर्ट विचार होत करत आहे याचा ते. विचारच नाही करत. काहीच विचार नाही करत. तर ह्या गोष्टींची ना कधीतरी खंत वाटते ईशा. ह्या लेवलला नाही गेलं पाहिजे ते. म्हणजे एवढे इन्सेन्सिटिव्ह कसे होतात ते लोक, असं वाटतं मला. माणसं खरंच. सुद्धा, तुला सांगू का, ते ट्रोलिंग मी असं ऑब्झर्व केलेलं आहे. हे जे ट्रोल करतात आपल्याला सोशल मीडियावर, ते ना खूप त्यांच्या मनातनं ते भावना, आणि त्यांना ना आयुष्यात कुठे मत प्रकट करायला संधी मिळालेली नसते. ते हां. दबलेले असतात. हम्म. तर त्यांच्या मनातल्या ना ह्या ज्या भावना असतात ना, डॉमिनेटिंग बंड जे असतं ना त्यांच्या आणि फेस मनातलं, नसतो फेस त्यामुळे नसतो, तेवढी ऐपत नसते, पैसे नसतात, शिक्षण नसतं, काही नसतं. या ज्या बंडाच्या भावना असतात ना, ते त्या या निघतात. फ्लश होतात या ट्रोलिंग मार्फत. खरंय. मग कुणाला तरी, आणि आपण कलाकार सॉफ्ट टार्गेट असतो, सो यांना ट्रोल करा घाणेरड्या शब्दात, मग त्यांना ते बरं वाटतं की मी कुणाला तरी कमी दाखवलं. हम्म. हा एक मी मानसिक विचार केला. पण आजार आहे हा. हा आजारच आहे. हा विचार केला, तुला कळतं ना, तुझी मगाशी म्हणालीस की मला कीव येते त्यांची, हम्म. तू शब्द वापरलास, मला राग नाही त्यांचा, ही कीव येते मग अशा माणसांची. स्वतःचं प्रोफाईल लॉक करायचं, ते ओपन नाही करायचं, आणि दुसऱ्यांना वाईट बोलत शिव्या राहायचं. घालायच्या. अरे तेवढ्यासाठी नवीन नवीन अकाउंट उघडतात आणि कमेंट्स करतात. याच्यावर काहीतरी कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि विशेष करून हे मला अशा, वाटतं मनावर न घेणं हे, म्हणजे आपल्यासारख्या पॉप्युलेटेड कंट्रीमध्ये आपणच इग्नोर करणं इज द ओनली सोल्युशन. हो, कारण हो. तुम्ही नाहीच कंट्रोल आणू शकत. अगदीच अगदीच. पण ठीक आहे, म्हणजे म्हणून मी म्हटलं ना, आपण आपलं काम करत राहावं, त्या गोष्टी लक्ष द्यायचं आहे. माझा उत्तम चाललाय. आता एकपात्री कार्यक्रम सुद्धा माझा उत्तम चाललाय. तुला माहिती आहे, तू बघितलायस तो. तर तोही उत्तम चाललाय. सो आय एम हॅपी. मला आनंद मिळतो या गोष्टीतून. आणि तू सपोर्टचं बोललास ना, तसं मला पण म्हणजे आई-बाबांनी लहानपणापासून इतका, म्हणजे मी इतकी वाईट वागून हो. सुद्धा इतका सपोर्ट केलाय नाही, प्रत्येक नाही. गोष्टीत, की त्यांचा विचारच हा इंटरेस्टिंग खूप होता, की ते कधीच मला हे करू नकोस किंवा नाही, असं नाही, नाही नाही, करायचे.
जे फार मला प्रोग्रेसिव्ह विचारांचे आहेत. मी जे हो त्यांना बघितलेलं आहे हो अगदी दोघंही प्रचंड प्रोग्रेसिव्ह विचारांचे आहेत. म्हणजे मला रुईयाला जायचंय सांगितलं, मला नाटक करायचंय. मी अगदी टीवायला मी परीक्षा देत नाही, कारण मी अख्खं वर्ष नाटकच केलं, अभ्यासच केला हा नव्हता. तर मी आईबाबांना बसून कन्व्हिन्स केलं की मी ड्रॉप घेते. ते कन्व्हिन्स झाले पण मी परीक्षा दिली हा आणि मी पास पण झाले. हा पण म्हणजे त्यातही ते सपोर्टिव्ह होते. सपोर्टिव्ह मग होते. मी 7 वर्ष काम केलं. मी त्यांना म्हटलं आता मला शिकायचंय. तर महाग असतं शिक्षण, हो माझ्याकडे नव्हते तेवढे पैसे. बरोबर तर बरोबर इन दॅट वे ऑल्सो म्हणजे मॉरल सपोर्ट तर होताच, पण सगळ्याच दृष्टीने त्यांनी कायमच असं केलं की ठीक आहे तुला शिकायचंय, जा चल हे कर. मी हे कथकमध्ये करणं एम ए केलं आधी, मग हो मग अभिनय शिकले बाहेर जाऊन. तर हे सगळं त्यांच्या सपोर्ट शिवाय इम्पॉसिबल इम्पॉसिबल होतं. होतं. नाही, यू आर किंवा व्हेरी नंतर फॉर्च्युनेट. काम चूज करताना सुद्धा मला कधीच असं बंधन नाही आलं की आता करायलाच लागेल मला हे काम. ते कायमच असे होते की तुला ह्याच्यातनं मिळणार आहे का आनंद तरच कर. तर अगेन मी करत गेले कामं वगैरे, माझे माझे वेगळे पर्पजेस होते. मला कामातून काम तू म्हणालास तसं मिळावं अशी वाटत होती, इच्छा होती. पण त्यांचा सपोर्ट ट्रेमेंडस आणि माझा भाऊ त्याच्यामुळे मी नाही पण शिकायला गेले बाहेर. तर हा सपोर्ट खूप महत्वाचा नाही असतो खूप आणि महत्वाचं आहे. एस्पेशली अशा क्षेत्रात की जिथे काहीच गॅरंटी नाहीये कशाची, की आज हास्यचित्र आहे पण उद्या कदाचित 1 वर्षाने काही कामच नाहीये असं पण होऊ शकतं. तर तेव्हा हा मॉरल सपोर्ट खूप महत्वाचा आहे. नाही नाही, अगदीच महत्वाचं. आणि मला असं वाटतं की कुठल्याही कलाकाराला कुठलंही मोठं पारितोषिक मिळालं, सगळ्यात आधी ते पारितोषिकाचं ना श्रेय म्हणता येईल किंवा ते ना त्याच्या कुटुंबाला दिलं पाहिजे. त्यानंतर त्या कलाकाराला दिलं पाहिजे. खरंच. कारण खूप मोठा त्याग असतो. मी अनेक वर्ष म्हणतो ना की त्या कुटुंबाने खूप त्याग केलेले असतात हा माणूस त्या रेषेपर्यंत पोहोचण्याच्या साठी. म्हणजे घरचे सुद्धा आता तू आय एम शुअर सगळ्या कार्यांना न जाणं वगैरे हे हळूहळू एक्सेप्ट होत जातं. हो तसंच माझं सुद्धा आता कॉलेजच्या दरम्यानच जेव्हा एकांकिका वगैरे, जेव्हा आता काही असं प्रोफेशनल नाटक नाही, एकांकिकांदरम्यानच आईबाबांनी सवय करून घेतली की ईशा नाही तिचं नाटक आहे, ती नसणार. नुसती ही छोटीशी गोष्ट पण खूप हेल्प करते की ते माझ्या कामाला प्रायोरिटी देत आहेत हो बरोबर की तू नाही 1 दिवस रिहर्सल बुडव आणि लग्नाला ये असं नाहीये. तर ते फिलिंगच आपल्याला कॉन्फिडन्स देत जातं आणि मला असं वाटतं की शिक्षणाने पण मला कॉन्फिडन्स दिलाच, पण ह्या सपोर्टमुळे ते बिल्ड झालं खूप. खरंय खरंय खरंय. हे आता आपण आपण जनरली असं म्हणतो की आपला हा जो हास्यचित्राचा कार्यक्रम आहे कुठलाही असो, तर म्हणजे माझ्या जनरेशननी मला काय शिकवलं की हातचं सोडून कधी पळत्याचं मागे धावायचं नसतं. एक फार काही बणी आहेत आपल्या, त्या फार डोक्यात बिंबवलेल्या आहेत. तर तू एखादं असं आता एखादं चांगलं काम करत असताना नवीन काम येईल का किंवा हे नवीन काम कधी करायला मिळेल याची आपण वाट नेहमीच बघत असतो. पण त्यावेळेला ना आता समजा तू नाटक करतेस, फॉर एक्झाम्पल तू नाटक केलेलं आहेस भरत बरोबर, नाटक करत असताना त्याचा एक मोठा दौरा लागलाय आणि त्या दौऱ्याच्या वेळेला जर तुला एक मोठं काम आलं तर ते काम तुझं गेलं कारण दौरा आहे, तर तू त्याचं खंत वाटते तुला, रिग्रेट करतेस ती तू काय कसं बघतेस या सिच्युएशन कडे? मी ना कायम खूप इंटरेस्टिंग आहे हे. अगेन मी म्हटलं तसं मी ना सगळ्या गोष्टीत आपोआपच चांगलं बघते ना, तर एक काम करत असताना आता मी चूज केलंय हे. करेक्ट. मला कोणी हे करायला नाही सांगितलंय. करेक्ट. ते नाटक सुद्धा मीच निवडलंय आणि मी त्यांना कमिटमेंट दिली आहे. मग आता माझं स्वप्न आहे अनुराग कश्यप बरोबर काम करणं, पण तरी त्या दरम्यान जर अनुराग कश्यपचा सिनेमा आला तर आय विल बी अनहॅपी की आय एम नॉट एबल टू डू इट. पण तरी माझं असं होईल की नाही पण माझी कमिटमेंट इथे. करेक्ट. व्हेरी गुड. तर आणि मला माहितीये तुझंही कमिटमेंट ऑफकोर्स. आणि मला असं खूप आहे, मला असं वाटतं की नाही हे मला खूप आनंद झाला हा तुझा विचार ऐकून, कारण माझ्या मते प्रत्येक कलाकाराने ते असलं पाहिजे. पण आपल्याकडे तसे ना खूप अशी उदाहरणं आहेत की ते काही कलाकार असे नसतात. ऑफकोर्स तो त्यांचा निर्णय आहे, पण मला असं वाटतं की आपण एखाद्या कार्यक्रमाला, एखाद्या नाटकाला, त्या नाटकाशी आपण एकनिष्ठ राहतो. एकनिष्ठता म्हणजे काय की ना त्या जसं आपल्याला त्या एका कार्यक्रमाने, आता हास्यजत्रेने मला खूप मोठं केलं, खरंच मोठं केलं. मला एक वेगळ्या लेवलला नेलं, मला पैसे दिले, माझं घरात त्यांनी सेटल करून स्टेबिलिटी दिली सगळ्यांना. तर माझे सुद्धा काही कर्तव्य आहेत ना त्या कार्यक्रमाच्या प्रती, ती आपण कशी विसरून चालू. म्हणजे मी मोठा होईपर्यंत या कार्यक्रमाचा आपण उपयोग करून घ्यायचा आणि मग आता एका क्षणाला सांगायचं आता मला कार्यक्रम नाही करायचा, मला दुसरं मिळालेलं आहे. स्टेपिंग स्टोन म्हणून आपण ह्या कार्यक्रमाला स्वीकारायचं का, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ऑन द फ्लिप साइड मला असं वाटतं की
ऍक्टरचं ना ते बदलत राहतं की आता मला काय करायचंय थोडस नाही असू दे की, असतातच. पण मला एवढंच म्हणायचं की ना तुम्ही ना कृतज्ञता हा तुमची जी आहे ना ती हा कृतज्ञता ठेवा त्याची. करेक्ट. ते ग्रॅटिट्यूड पाहिजे, ती ग्रॅटिट्यूड जाण इज पाहिजे व्हेरी की इम्पॉर्टंट की त्या हू शोमुळे गॉट मी यू मोठा झालाय. हिअर. येस, ऍब्सोल्युटली. तुम्ही ह्या क्षेत्रात ह्या स्टेज पर्यंत पोहोचवायला कोण कोण जबाबदार आहेत तुम्हाला, त्याची जाण त्याची असलीच जाणीव असली पाहिजे तुम्हाला. ऍब्सोल्युटली. हा म्हणजे तेच मी म्हणते की मला असं वाटतं की अशी वेळ माझीही कदाचित येऊ शकते की मी सरांना सांगेन की सर मी थांबते आता, मला वेगळं करायचंय. ही येईल आणि मला त्याच्यात काही चुकीचं वाटत नाही. पण आय विल बी ग्रेटफुल ऑल माय लाईफ त्यांनी जे केलंय माझ्यासाठी. पण मी ना वेगळा विचार करतो याच्या हम्म. बाबतीत. मलाही अशा अनेक वेळा संधी आलेल्या आहेत की मुद्दा तो नाहीये, पण मी असा विचार करतो की हा शो ना हे टीमवर्क आहे आपल्या सगळ्यांचं. मला जरी दुसरं आलं असतं तरी ना मी हातचा सोडून कधी पळत्याच्या मागे, मी मगाशी तू म्हण म्हटली ना की ह्यात माझं पण काहीतरी योगदान आहे, माझं बरोबर. कर्तव्य आहे ते, की बरोबर. हा शो अजून चाललाय ना, तर त्याला असं वाऱ्यावर नाही सोडून चालणार. मी गेलो समजा तर माझ्या जागी दुसरा कोणीतरी येईलच, पण आज चॅनलला किंवा आज त्या कार्यक्रमाला माझी पण गरज आहे. जेव्हा त्या कार्यक्रमाची मला गरज होती, मी यशस्वी होईपर्यंत मी त्याची गरज घेईल. आता मी यशस्वी झाल्यावर असं माझं म्हणून मी तो कार्यक्रमाकडे खूप, आता हास्यजत्रेकडे बघायला खूप असं एकनिष्ठता म्हणून त्याच्याकडे बघतो की जशी मला त्याची गरज आहे तशी कार्यक्रमाला सुद्धा माझी गरज आहे. बरोबर. दोघांची एकमेकांना गरज आहे. त्यामुळे हा कार्यक्रम अजूनही लोकांना आवडतोय, तर आपली एक जबाबदारी बनते. आता मी क्रिएटिव्ह टीम मध्ये सुद्धा असल्यामुळे मी वर्षभर तेच करतो, पण मला त्याची खंत नाहीये काही. उद्या काही चांगलं काम आलं तर मी करेनही, मुद्दा तो नाहीये. पण ग्रॅटिट्यूड ठेवणं फार महत्वाचं आहे. खरंच, आय अग्री. एक दुसऱ्या आपण मोठे झाल्यावर मला कोण कोण त्या कारणीभूत आहेत मला मोठं करण्यात, आपण काय होतो आधी आणि आता काय झालो, हा जो प्रवास आहे ना, त्यात जी कोणी मंडळी आपल्याला मदत केलेली आहेत ना, त्यांच्याबद्दल ना भावना चांगल्या असणं खूप गरजेचं आहे. ते जाण असणं गरजेचं खूप आहे. खूप आय अग्री. आणि मला तेच मोठे गोस्वामी सरांबद्दल म्हणजे आपण असं त्यांच्याशी बोलताना मस्ती मस्तीत बोलत असतो, हो, पण मला इतका आदर आहे त्यांच्याबद्दल. पिढ्या घडवल्यात रे त्यांनी. गोस्वामी सर, मोठे सरांनी पिढ्या घडवल्या. आणि मला फार पास्ट माहित नव्हता. मी नेमकी तेव्हाच कोविडच्या दरम्यान लंडनहून आले होते वगैरे, त्यामुळे मी हास्य जत्रेशी फार कनेक्टेड नव्हते ऍज अन ऑडियन्स पण ऑनेस्टली. पण इथे आल्यानंतर मला ही दोन माणसं जी आणि त्यामुळे माझे काही प्री अझम्पशन्स नव्हते त्यांच्याबद्दलचे की त्यांच्याबद्दल मी खूप ऐकलंय वगैरे वगैरे. त्यामुळे मी खरंच नेकेड आयनी मी माझ्या मनाने त्यांची मतं बनवत गेले. त्यामुळे ती इतकी माणसं म्हणून पण मला ते खूप इंटरेस्टिंग वाटतं, कारण दोन माणसांनी एकत्र काम करणं इतकी वर्ष तेही खूप कठीण आहे. आणि ते ज्या प्रकारे कोलॅबोरेट करतात, ज्या प्रकारे आणि अगेन तुझ्यात मी जे म्हटलं की ते जे अजूनही रेस्टलेसनेस आहे, त्या दोघांनी पण केवढी वर्ष काम केलंय, पण तरी त्यांना अजूनही स्किट स्क्रॅप करावंसं वाटतं. हे एवढं डेंजर कमाल आहे. नाही, हे जबरदस्त आहे. आणि ते तुला सांगतो ना, गोस्वामी सर आणि मोठे सर, त्यांची जी कंपनी आहे वेट क्लाउड प्रोडक्शन्स, म्हणजे मला हे सांगायला आवडेल ऑन हे कॅमेरा की आमचे 90 डेज पेमेंट टर्म्स आहेत सगळ्यांचे. म्हणजे आपल्या सगळ्यांचेच ॲग्रीमेंट प्रमाणे काम केल्यानंतर 90 डेज नंतर पेमेंट आपल्याला मिळतं. पण कोरोना नंतर त्यांना सरांना असं वाटलं की प्रत्येकाला त्या महिन्याला पैसे मिळाले पाहिजेत, म्हणून त्यांनी त्या महिन्याचे पैसे 10 दिवसात आम्हाला देण्याची व्यवस्था केली आणि आजतागायत ते पाळलेलं आहे. आणि असं कोणी करत नाही. आणि म्हणतात ना, अनेक वेळेला मी अशाही प्रोडक्शन मध्ये काम केलंय जिथे TDS भरलेला नाहीये, त्याने GST नीट भरलेला नाहीये, आणि मग त्यासाठी आपल्याला अक्षरशः किंवा आपल्याला आपलेच पैसे द्या करावं लागतं. इथे असं प्रोडक्शन आहे जिथे न बोलता तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतात पैसे. मग आम्ही का नाही करायचं इथेच काम, किंवा काळजी घेणं. म्हणजे ऍज अ प्रोड्युसर मला असं वाटतं की रुईयामध्ये कोणीतरी एकदा बोललेलं की मालक नाही पालक बना. तर ते पालक आहेत, ते काळजी पण किती घेतात. आधी आम्हाला तुला माहिती अंडीच पाहिजे आणि हेच पाहिजे, जेवण पाहिजे, सगळं त्यांचं. ईशा, तुला आधीचं माहिती नसेल, आम्ही आधी करायचो कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाचा कार्यक्रम. त्यावेळेला सरांनी असं केलेलं की जो लेट येईल तो 500 रुपये दंड देणार. की 8ची रिहर्सल असेल आणि तुम्ही 8:30ला आलात, 8:30च्या पुढे 1 मिनिट झालं तरी 500 रुपये दंड द्यायचा. आणि ते 500 रुपये जे द्यायचे ते एकत्र करून मग आम्ही ना चाटवाल्याला बोलवायचो आणि ती पार्टी करायचो. म्हणजे ते मुद्दा 500 रुपयाचा नाहीये, मुद्दा एक एन्जॉयमेंट सुद्धा होते त्याच्यात.
तर आणि आणि लागली तर शिस्त लागते. आता समजा त्या महिन्यात 2च जण लेट झालेत समजा, हम्म. त्यामुळे 1000 रुपयेच जमलेत समजा, तर तर वरच्या गोस्वामीचं सगळं प्रोडक्शन टाकायचं. टाकायचे, हा. जे काय चाटवाल्याचे 10,000 15,000 रुपये होतील ते, आणि चाटवाल्याला बोलवायचं. म्हणजे ती एक गंमत सुद्धा होती. सो ह्या नोटवर माझ्या मते खूप छान गप्पा मारल्या आज आपण, ईशा, आणि बोलबिडूचे खूप मनापासून आभार. अदरवाईज ना मला वाटत नाही की अशा गप्पा आपण कधी मारल्या झाल्या असत्या. असत्या. खरंच खरंच बोलबिडूला खूप आणि खूप आपण खूप thank दोघांनीच. you. की हो ना, पहिलं स्किट मी तुझ्याबरोबर केलं आणि आज पहिला सिनेमा मी तुझ्याबरोबर केला आणि पहिल्या अशा गप्पा गप्पा सुद्धा बोलबिडूमुळे मारल्या. तर खूप मजा आली दादा. सो मंडळी, आज गुलकंदच्या निमित्ताने आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत, आणि 1 मेला पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगभरात हा गुलकंद चित्रपट प्रदर्शित होतोय. आवर्जून हा चित्रपट सहकुटुंब मित्र परिवारासह जा, आणि तुमचे पुढचं 2.5 तास उत्तम जाणार याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो. आणि जा. नुसतीच कॉमेडी नाही तर रिलेशनशिप्स मधली डेप्थ, की एक नवरा बायकोला अनेक वर्ष लग्नानंतर झाल्यानंतरचं रिलेशन, तिथे थोडं भरकटणं, परत येणं, हे जे खरंच प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतं, असं तुम्हाला काहीतरी बघायला मिळेल जे तुम्हाला रिलेट होईल. आणि आवर्जून आम्ही हा 1 मेला घेऊन येतोय, कारण मे महिन्यात प्रचंड उष्णता असते. ती उष्णता कमी करायला गुलकंद शिवाय दुसरा उपाय नाही. आवर्जून बघा गुलकंद. 1 मे 2025 संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. धन्यवाद. नक्की बघा. धन्यवाद.